हॅलो माईक चेक 1 2 3 4. हॅलो माईक चेक. नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रीधर, मी एक दारुडे आहे. हाय एव्हरीबडी. एच्या मदतीने, देवाच्या कृपेने आज दारू प्यालेली नाही आहे. आजची तारीख आहे 28 नोव्हेंबर 2024 आणि आजचा विषय आहे शिवा पुणे. शिवा बोलते मेरे को. हां, त्यांच्या ड्रंकन लॉग्समधला एक डायलॉग आहे, तो त्यांच्या शेअरिंगमध्ये नेहमी येतो. त्याच्यामुळे त्याचंच कॅप्शन केलेली आहे मी. कॅची हेडलाईनसाठी त्याची कॅप्शन केलेली आहे. शिवाभाऊंची तसं मला ते सिनियर आहेत. आता मला वाटतं 37 वर्षापेक्षा जास्त सोबर आहेत. पुण्यामध्ये राहतात आणि अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये इन्व्हॉल्ड आहेत. गेली 37 वर्ष इन्व्हॉल्ड आहेत आणि सगळ्या स्ट्रक्चर्ड सर्व्हिसमधल्या कपॅसिटीमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. म्हणजे GSOपासून ते खाली IGRपर्यंत. माझी त्यांची पहिली ओळख म्हणजे मला त्यांनी त्यांच्या पुण्यातल्या, म्हणजे मला वाटतं पिंपरी चिंचवडच्या नाईट विजिलला बोलवलं होतं. तेव्हा मी 1.5 वर्ष सोबर होतो आणि मला असाच विषय दिला होता, चौथी पायरी काहीतरी रमा रमी वगैरे. आणि मी आपला ढॅन मी तेव्हा लहान होतो, अगदी 2 वर्ष सोबर होतो. आणि 2-3 वर्ष सोबर असताना मला संधी मिळाल्यानंतर मी ढॅन सगळी माझी चौथी पायरी वाचून दाखवली. आणि तत्कालीन परिस्थितीमध्ये जे जुने सभासद होते त्यांना हे असं झेपत नव्हतं. म्हणजे अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये असं काठाकाठाने पोहायचं, काठाकाठाने बोलायचं, काठाकाठाने शेअरिंग करायचं, असं त्यांना पद्धती सवय झालेली होती. त्याच्यामुळे मुंबईहून आलेले, ठाण्याहून आलेले, अनेक ठिकाणाहून आलेले जे ओल्ड टाइमर होते त्यांना ते काहीतरी भारी होतं, विचित्र होतं, चक्रमपणा होता असं वाटलं. आणि त्यांनी प्रश्नोत्तरामध्ये मला हैराण करून सोडलं. म्हणजे अनेक नावांनी एकाच व्यक्तीने घरी बसल्या बसल्या तिथे हँडरायटिंग मला कळायचं ना, वाचणारा मीच होतो आणि मला हँडरायटिंग माहिती आहे, कारण मी काय भिवंडीचंच आहे. त्यामुळे मी भिवंडी ठाण्यातल्या सगळ्या लोकांची हँडरायटिंग, फळ्यावरची हँडरायटिंग, कागदावरची हँडरायटिंग सगळी मी ओळखायचो. त्याच्यामुळे मला कळलं की हे एकाच व्यक्तीने अनेक व्यक्तींच्या नावाने प्रश्न विचारलेले आहेत. आणि मग ती पद्धत मला नंतर कळली की ते असं ज्याला हैराण करायचं असेल त्याला ते सोडायचं. पण अर्थात मी खमक्या होतो, त्याच्यामुळे मी सगळ्या प्रश्नांची खणखणीत उत्तरं दिली आणि आणखी चिमटे पण काढले. त्यांना म्हटलं आणखी काय विचारायचं आहे का, डाव्या हाताने हलवतो का उजव्या हाताने हलवतो, असला काय प्रश्न वगैरे विचार असेल तर विचारा, काय हरकत नाही. मला काय, मी जे आहे ते सांगतो. थोडा वेळ मी डिस्टर्ब झालो होतो, पण त्यामुळे शिवाभाऊने मला पहिली संधी दिलेली मुंबई ठाण्याबाहेर आणि त्याच्यामुळे मी बराच गाजलो. आणि मग अर्थात यथावकाश मी पुढे स्पॉन्सरच्या मदतीने अनिल डी, विश्वनाथ गुरुजी, शंकर, हे सुनील के आणि आता नवीन 5वा स्पॉन्सर, या सगळ्यांच्या मदतीने मी माझं आयुष्य कार्यक्रमामध्ये अभिप्रेत असलेल्या गोष्टींप्रमाणे घालवण्याचा प्रयत्न केला. चला, कमिंग बॅक टू द स्टोरी. आजची उत्सवमूर्ती शिवा. आत्ता सांगितल्याप्रमाणे 37 वर्ष सोबर, पुण्यामध्ये सातत्याने मीटिंग, भारतभर जिथे बोलवाल तिथे जायलाची तयारी आणि आपले अनुभव प्रांजळपणे सांगायचे. आता त्यांची स्टोरी बाकी जाम भारी आहे. म्हणजे मला ते आमचे विश्वनाथ गुरुजी म्हणाले, अरे म्हणाले ते आत्रे जसे अफाट व्यक्तिमत्व आहे की नाही, तसं अल्कोहोलिक्स अनॉनिमसमधलं हे अफाट व्यक्तिमत्व आहे. म्हणजे त्याच्याकडे आधी आणि नंतर सांगण्यासारखं एवढं आहे. बरं, सरस्वतीचं वरदान, त्याच्यामुळे वक्तृत्वाला काय हे नाही, प्रॉब्लेम नाही. आणि रात्री बेरात्री जागरणाला तयार. नाईट विजिल अजूनही त्या ह्या वयामध्ये सुद्धा नाईट विजिल करतात. आता त्यांचे समकालीन किंवा त्यांच्या नंतरच्या आलेला माझ्यासारख्या माणसाने नाईट विजिलला जायला आता काकू करतो, पण ते प्रेमाने, आनंदाने, आवडीने अजूनही सगळं करतात. त्यामुळे हे त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या प्रती, की स्ट्रक्चर्ड सर्व्हिसमधल्या सगळीकडे, सगळ्या प्रांतामध्ये त्यांनी आपला ठसा उमटवलेला आहे. त्यांनी ती जबाबदारी घेतलेली आहे. जबाबदारीपासून कधी पळ न काढलेला आहे. कारण स्ट्रक्चर्ड सर्व्हिसवरती टीका करणारे मला अनेक लोक माहीत आहेत, ओल्ड टायमर्स. आणि त्यांना सांगितलं की तुम्ही चला ना एक दिवस मिटिंगला. नाही, आम्ही नाही मिटिंगला येणार, आम्ही फक्त काठावर बसून दगड मारणार तुमच्या. त्याच्यामुळे प्रत्यक्ष स्ट्रक्चर्ड सर्व्हिसमध्ये उतरतात.
ती मंडळी खूप हिंमतवाली असतात. इव्हन अगदी आपली ही जी महाराष्ट्र सेवा समितीवाली जी मंडळी आहेत त्यांना पण उगाच टपल्या मारणारे बरेच लोक आहेत आणि त्यांनी त्यांचा समाचार यथावकाश घेतलेला पण आहे, काही प्रॉब्लेम नाही. पण सर्व्हिसमध्ये उतरणे हे काय येरा गबाळ्याचं काम नव्हे. विशेषतः रिकव्हरीवाला जो माणूस आहे त्यांनी सर्व्हिसमध्ये जाऊन हे करणे, अष्टपैलूगिरी करणे हे खूप रेअर आहे. म्हणजे तुम्हाला सर्व्हिस स्पेशालिस्ट भेटतील आणि तुम्हाला रिकव्हरी स्पेशालिस्ट भेटतील, पण सर्व्हिस आणि रिकव्हरी दोन्हीमध्ये असलेले आमचे शिवाभाऊ आहेत. त्याच्यामुळे अर्थातच एक गोष्ट नक्की आहे की हे बघा, तुम्ही जेव्हा काम करताना तेव्हा तुम्हाला लाथा घालणारे, तुमच्यावर टीका करणारे असतातच. आमचे गुरुजी नेहमी सांगायचे, त्यांना मुकून काहीतरी येऊन सांगायचं शेअरिंग झाल्यानंतर की गुरुजी ते 38 मिनटं तुम्ही बरोबर बोललात, 2 मिनटं ह्या 2 गोष्टी सांगायच्या ना. गुरुजी त्यांना शांतपणे सांगायचे मुकुंदला, अरे मुकुंद तू का नाही शेअरिंग करत? नाही ना आम्हाला जमत नाही. मग माझा काय 2 मिनटाकरता बोर्ड घालतो? 38 मिनटं जे काय बोललो ते ऐक ना. 2 मिनटं तुला नाही पटलं ना ते सोडून दे. बाकी कोणी काही मला सांगितलं नाही तुमच्या ह्या 2 गोष्टी पटल्या नाहीत शेअरिंगमधल्या म्हणून. तू एकटाच येतोस माझ्याकडे. त्याच्यामुळे टीका करणारे बरीच मंडळी आजूबाजूला असतात आणि ह्या टीका सहन करून अल्कोहोलिक सोडण्यासाठी टिकणे कठीण आहे. पळून जाणारे, पळालेले वेगवेगळ्या कारणास्तव काय का असे ना, मी अनेक पाहिलेले आहेत. गेली 35 वर्ष मी पण रेग्युलरली मीटिंगमध्ये येतो. फक्त विपश्यनाला गेलो तर 10-12 दिवस मी मीटिंगपासून दूर असतो. अदरवाईज 35 वर्षामध्ये बाई ठेवली, पैशाची लफडी केली, याचं तोंड बघायचं नाही, हा ग्रुप आवडत नाही, ह्याच्याशी मारामारी, असं करून मी कुठल्याही ग्रुपमधनं बाहेर गेलेलो नाही आहे. कुठल्याही माणसाचं शेअरिंग चालू असताना उठून गेलेलो नाही आहे. त्यामुळे मी माझ्या अनुभवातून सांगतो की शिवाभाऊ रिकव्हरी आणि सर्व्हिस दोन्हीमध्ये वाकबगार असल्यामुळे ते काम करतात. मी सांगत होतो असं की त्यांच्यावर टीका करत नसतील असं नाही आहे ना. जो काम करतो त्याच्यावरच टीका. आता जो कामच करत नाही, आणि ते पॅरेटोचं प्रिन्सिपल आहे, टोटल कामाच्या 30% माणसं 70% काम करतात. मॅनेजमेंटवाल्यांना हे शिकवलं जातं. पॅरेटो प्रिन्सिपल, 30% माणसं 70% काम करतात आणि 70% माणसं 30% काम करतात. त्याच्यामुळे अल्कोहोलिक अनोनिमसमध्ये काम धंदा न, काही काम रोल न करता ह्याच्या बोट घाल त्याच्या बोट घाल, टिवल्या मार टाकल्या मार, तर ते या सगळ्यातनं शिवाभाऊ गेलेले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे काही प्रॉब्लेम नाही. त्यांचा होम ग्रुप मला वाटतं पिंपरी चिंचवडचा होम ग्रुप आहे, त्यांच्या ग्रुपमध्ये मी नंतरही गेलेलो आहे. त्याच्यानंतर त्यांनी व्यक्तिगत आयुष्यामध्ये सुद्धा अनेक प्रयोग केलेले आहेत. इकडे नोकरी कर, तिकडे हे कर, हा धंदा कर, रिहॅब टाक, अनेक प्रयोग केलेले आहेत आणि अजूनही अल्कोहोलिक अनोनिमसमध्ये टिकून आहेत. प्रयोग बऱ्याच लोकांनी केलेले आहेत. पण ते प्रयोगाचे आमचे स्पॉन्सर नेहमी सांगायचं, अल्कोहोलिक अनोनिमस कोणाच्याही व्यक्तिगत आयुष्याचं पंच म्हणून इथे बसलेलं नाही. तुम्हाला हवं ते करा, बाई ठेवा नका ठेवू, पैसे काय मटका खेळा नका खेळू, फक्त गळू झाल्यावरती जरा आम्हाला सांगायला या, म्हणजे आम्हाला त्या वाटेला जायला नको. त्याच्यामुळे शिवाभाऊंना लाथा घातलेल्या नसतील असं काही मला वाटत नाही. पण आज शिवाभाऊंचं माझ्याकडे जे शेअरिंग आहे त्या शेअरिंगमध्ये श्रद्धा आणि भीती या 2 गोष्टीवरती केलेलं आहे. आणि त्यांचं शेअरिंग ते सुरू झालं ना की ते माणूस एखादा तो सस्पेन्स पिक्चर कसा असतो किंवा फास्टवाला पिक्चर असतो बघा, तसं तो माणूस ऐकतच बसतो. म्हणजे मी स्वतः त्यांचं ते त्या अंडरवर्ल्डच्या स्टोऱ्या सांगतात, ते इधर कमाल उधर कमाल. आईला मी मला कधी कधी वाटतं की मी जर कधी आयुष्यात पिक्चरचं डायरेक्टर झालं तर ह्या माणसावर मी अख्खा पिक्चर काढणार आहे. पहिला एक वेगळा काढणार, आधीचा शिवा आणि नंतरचा शिवा, असे 2 वेगळे पिक्चर काढणार आणि एक पिक्चर ह्या शिवामधनं हा शिवा कसा तयार झाला, भीतीवरती श्रद्धेने कशी मात केली, ते आपल्या अनुभवातनं ते सांगतायत. मला वाटतं 2020 सालचं म्हणजे आत्ताचं ते अनुभव कथन आहे. आणि चांगली गोष्ट अशी की यूट्यूब चॅनल मी सुरू करून आता 6 महिने झाले. बरोबर आहे. सुरुवातीला हा वेडा माणूस आहे म्हणून माझ्याकडे बघायचे, मलाही तंत्रस्नेही नसल्यामुळे बऱ्याच अडचणी यायच्या. पण एक करता 6 महिन्यामध्ये 100च्या वर व्हिडिओ झाले, ऑडिओ झाले. त्याच्यामध्ये विशेष म्हणजे जी हयात नसलेली मंडळी आहेत त्यांच्यावरती मी ऑडिओ, माझ्याकडे जे रेकॉर्डिंग होतं ते केलं. अर्थात ते फार चांगलं नव्हतं, पण मी आता 35 वर्ष जपून ठेवले ना राव, ते त्याच्याकरताच जपून ठेवलं तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी, पुढच्या पिढीपर्यंत पोचण्यासाठी. त्यामुळे ते मी केलं. आणि मग काल परवा त्यांचा मला फोन आला की अरे तुझ्या यूट्यूब चॅनलवर तू फक्त तुझीच चालवणार असं आहे का? म्हटलं अजिबात नाही. मी कितीतरी हयात असलेल्या सभासदांची पण रेकॉर्डिंग त्यांनी परवानगी दिल्यानंतर टाकलेली आहे, काही प्रॉब्लेम नाही म्हटलं.
तर म्हणाले ठीक आहे, माझ्याकडे रेकॉर्डिंग आहेत, ती मी तुला पाठवतो. म्हटलं एक काम करा, रविकांतच्या ए मद्यपी अनामिक मद्यपीवरती जी पडलेली आहे ती परत पाठवू नका, कारण ती ऑलरेडी पब्लिक डोमेनमध्ये आहेत. त्याच्यामुळे त्याच्यावरती अपलोड न केलेली ती माझ्याकडे पाठवा. आणि माझ्याकडे फॅसिलिटी 2 चांगल्या आहेत. ती म्हणजे एक मराठी चॅनल वेगळं आहे आणि एक हिंदी चॅनल वेगळं आहे. मराठी चॅनलचं नाव ए शेअरिंग मुंबई श्रीधर आणि हिंदी चॅनलचं नाव ए शेअरिंग बंबई श्रीधर. त्याच्यामुळे 2 चॅनल वेगवेगळी. मला हे आमच्या डोंबिवलीच्या अरुण दादांनी सांगितलं की 2 वेगळी ठेव, म्हणजे त्या माणसाला चुकून मराठी ऐकायला मिळाला, तो तिकडनं जो गायब झाला तो परत आलाच नाही असं नको व्हायला. आणि हिंदी चॅनल हे आत्ता सुरू केलेले, महिना झाला असेल जेमतेम, त्याच्यामुळे त्याची वाढ व्हायला वेळ लागेल, मला कल्पना आहे. आणि हा काय इथे बिल्ले लावायचा कार्यक्रम नाही आहे की माझ्या किती व्ह्यू आहेत, माझे किती सबस्क्रायबर आहेत. ते सगळं अशाकरता केलेलं आहे की माझ्याकडे हार्डडिस्कमध्ये जे असलेलं माल मसाला आहे तो पब्लिक डोमेनमध्ये गेला पाहिजे. आजपासून 10 वर्षांनी, 20 वर्षांनी, 30 वर्षांनी कदाचित आमच्यापैकी कोण असेल नसेल, कुठल्या अवस्थेत असेल, काही सांगता येत नाही. त्याच्यामुळे नवीन माणसाच्या ताब्यामध्ये मी हे चॅनल देणार आणि सांगणार, बाबा रे आता हे आप तुम्हारे हवाले वतन साथियो, तू याचं काय भजं करायचं ते कर. अहो माझ्याकडे मी ते हाताने लिहिलेले कागद होते, ते पिशवीभर मोठी 4 फूट बाय 4 फुटाची पिशवी भरून ते अंक बिंक होते, ग्रेप पॉईंटचे अंक, 12 स्टेप मासिकाचे अंक, मी हाताने लिहिलेलं, विनायक ज्युनियरनी हाताने लिहिलेलं, त्याच्या झेरॉक्स करून वाटलेल्या, त्याची CD, पुस्तकं, हे सगळं बोचकं मी आता दर 3 वर्षांनी भाड्याने राहतो राव, सारखी जागा बदलायला लागते, किती वेळा बायकोचं आणि पोरीचं ऐकून घ्यायचं. म्हटलं आता हे शेवटी आशिष दादांना बोलवलं पावलींचे ते, आणि ते आता आशिष दादा, त्याच्यानंतर गोरेगावचे आमचे हे आहेत ते 2 जणं, ते सगळेजणं मिळून त्याचं काय ते करतील. त्यामुळे इथून पुढे या यूट्यूब चॅनलचं काय होणार आहे ते मला काय माहीत नाही. हवे आपण आपलं काम केलेलं आहे. माझ्याकडे जे हार्ड डिस्कमध्ये पडलं होतं पब्लिक डोमेनमध्ये, लोक फोन करून सांगतात, अरे ते याचं पाठव मला, त्याचं पाठव मला, अमुक मला आवडलं, त्याचं असं झालं तसं. त्याच्यामुळे चांगलं आहे. त्यानिमित्ताने चर्निंग होते, हे होते, चर्चा होते त्यानिमित्ताने. त्याच्यामुळे शिवादादांचा आपली स्टोरी तर खंड. आणखी गंमत मला असं वाटायचं, ते इस्कॉनचे सभासद आहेत बरं का, ती शेंडीपेंडी, माझी त्यांची झकापकी 1-2दा झालेली आहे मीटिंगमध्ये. म्हटलं तुम्ही तुमच्या देवाबद्दल बोलायचं आहे ना, तर तुम्ही तुमच्या मनातल्या मनात बोला. म्हटलं पब्लिक डोमेनमध्ये तुम्ही ओपन मीटिंगमध्ये बोलता तेव्हा तुम्ही मी अमक्याचा सभासद आहे आणि माझं त्याच्यामध्ये हे असं लिहिलेलं आहे आणि तसं लिहिलं ते सांगू नका म्हटलं. कारण मी विद्रोही आहे, मी कम्युनिस्ट आहे, मी हे आहे आंबेडकरवादी आहे. त्याच्यामुळे मी सगळे टोप्या घातलेल्या आहेत एकावर एक. त्याच्यामुळे मला अधूनमधून माझ्यातला तो जागा होतो. त्यामुळे मी 1-2 मीटिंगमध्ये त्यांच्याशी पण तू मयमय झालेली आहे. पण अर्थात तो काल इतिहास झाला आता सगळा. आज मी तुमच्या पुढे पेश करणार आहे आणि चांगला आवाज आहे. आत्ता 4 वर्षापूर्वीचीच ऑडिओ असल्यामुळे खूप छान ऑडिओ आहे, काही प्रॉब्लेम आहे, खरखर नाही, फरखर नाही, आवाज व्यवस्थित ऐकायला येतो आहे. श्रद्धेने केलेली भीतीवर मात, त्यांची स्वतःची स्टोरी, त्यांचे अनुभव आणि त्यांच्याकडे नम्रता आहे. त्याच्यामुळे ते सांगतात की बाबा ह्यातलं मला सगळं नाही कळत, ह्या सगळ्या विषयातलं सगळं मला कळत नाही. मी काय त्याचा अधिवक्ता काय नाही आहे, ऑफिशियल काय हे नाही आहे, प्रपोगेटर काय म्हणतात तसं काय नाही आहे मी कार्यक्रमाचा. जे मला जमलं, भावलं, कळलं ते मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो आणि त्यांनी ते जवळजवळ 50-55 मिनटामध्ये छानपैकी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे ही त्यांची ओळख आणि आत्ता त्यांच्याकरता त्यांच्यासमोर बसून हे करणे, आपल्या त्यांच्याबद्दलची माहिती सांगायचं मी हा एक 10-15 मिनटामधला प्रयत्न केला. ही अपुरी आहे माहिती. त्यांचं अफाट व्यक्तिमत्व आहे, कार्य आहे अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये. त्याच्यामुळे अजून माहिती जशी कळेल मला तशी टाकीन. ते म्हणालेत मी देतो तुला म्हणून. आता बघूया, हे एक मिळालं तर मी लगेच ते अपलोड करून टाकलेलं आहे. ओके, आज करतो. धन्यवाद. आज तारीख आहे 28 नोव्हेंबर 2024 आणि आजचा विषय होता शिवा बोलते मेरे को, शिवा पुणे. थँक्यू. God grant me the serenity to accept the things we cannot change, courage to change the things we can, and wisdom to know the difference. Thank you. नमस्कार मित्रांनो, माझं नाव शिवाय, मी एक दारुड आहे. हाय. केवळ परमेश्वराची कृपा, अल्कोहोलिक्स अनॉनिमस या अलौकिक संघटनेची मदत
तुम्हा सर्वांच्या प्रार्थना, प्रेम व आशीर्वाद याच्या बळावर आजचा दिवस आत्तापर्यंत दारूच्या पहिल्या घातक आणि विषारी घोटापासून दूर आहे. इतर कुठली नशा केलेली नाहीये, सुरक्षित आहे आणि ठीक आहे. सर्वप्रथम मी फिनिक्स समूहाला धन्यवाद देतो की त्यांनी मला इकडे आज माझे अनुभव कथन करण्यासाठी संधी दिली. ह्या विषयाचा आय एम नॉट एन ऑथॉरिटी स्पीकर ऑन दिस सब्जेक्ट. ह्या विषयावर अधिकृत बोलणारा मी वक्ता नाहीये. गेल्या 30 वर्ष 7 महिने आणि 8 दिवसात मला जे काय क्षुद्र बुद्धीला आकलन झालं, जे काय थोडंफार वाचन केलं, रेग्युलर मीटिंग केल्या, त्याच्यातून मला जे काही समजलं ते मी तुमच्यापुढे अनुभवातून मांडण्याचा प्रयत्न करणार. हे सर्वस्वी अनुभव माझे असणार आहेत. अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये मी 13 मार्च 1988 रोजी आलो. त्या दिवशी माझी शारीरिक अवस्था एखाद्या टीबी पेशंटसारखी होती. माझं मन भित्र झालेलं होतं किंवा माझी मानसिकता मी खालवून आलेलो होतो. आत्महत्येचे विचार प्रबळ होत होते. माझं कौटुंबिक स्वास्थ्य मी घालून आलेलो होतो. बायकोन सोडू गेलेली नव्हती, कारण तिला दुसरा काही पर्याय नव्हता. ती खूप गरीब घरची होती, 7वी पास होती, माझ्यापेक्षा 12 वर्षांनी लहान होती आणि घरची तिची माझ्यासारखीच परिस्थिती होती. त्यामुळं तिच्यापुढे दुसरा पर्याय नव्हता माझ्याबरोबर राहण्याशिवाय. सामाजिक स्तर काय फार चांगला नव्हता. लोक बघितले की फुटपाथ चेंज करत होते, अरे पनोती आ गया. मला वाटायचं की मला खूप नावं आहेत. कुणी म्हणायचं राशी आहे, कुणी म्हणायचं रमजाली आहे, कुणी म्हणायचं धरती का बोझ है, कुणी म्हणायचं समाज का कलंक है, कुणी म्हणायचं टोपाज है. म्हणायचं झालं अपने को बहुत सारे टायटल है. म्हणजे मला असं वाटायचं राष्ट्रपती पदक एकच असतं, पण ज्या माणसाला अनेक अशी पदकं आहेत तो काहीतरी वेगळाच असायला पाहिजे. त्यामुळं मला स्वतःबद्दल खूप अशा वेगळ्या वेगळ्या माझ्या कल्पना होत्या की जन्मताच मला वडिलांनी गव्हर्नरच्या एखाद्या बंगल्यात टाकलं असतं तर मला हे काय दारिद्र्य सोसायला लागलं नसतं. कारण मी कमालीचं दारिद्र्य पाहिले मित्र. लहानपणापासून आम्ही 5 भाऊ 3 बहिणी. माझे वडील 1944 साली पाकिस्तानातून आलेले. त्यांचा इकडे प्रेमविवाह झालेला. आमची आई अत्यंत मेहनती, म्हणजे तिला मी ते 2 साडीचं असं जोड साडी जे घालतात आणि ती चिंचा फोडायला जायची. वडीलही माझे अल्कोहोलिक होते. कुणाला 2 चपात्या असायचे तर कुणाला भाजी नसायची, कुणाला पॅन्ट असायची तर कुणाला शर्ट नसायचा. इतकंच काय की ज्या दिवशी माझे वडील गेले 3 दिवसापूर्वी त्यांना जाऊन 42 वर्ष झाली, 17 ऑक्टोबर 1976ला, तेव्हा त्यांच्या अंत्यविधीला माझ्याकडे पैसे नव्हते. मी जेव्हा त्यांचं प्रेत घेऊन आलो ससून हॉस्पिटलमधून, पहिल्यांदा तर रात्री जेव्हा मला खबर मिळाली की शिवा उठ तुझे वडील गेले, तर माझ्याकडे रिक्षाला जायला पैसे नव्हते. मी वाकडेवाडी टू ससून हा असा प्रवास पायी केला. 2-3 मित्र बरोबर होते, दारुडेच मित्र, भाऊ होते. वडिलांचं प्रेत आणलं तेव्हा तो अँब्युलन्सवाला म्हटलं 10 रुपये द्या. मी म्हटलं मागच्या वर्षी माझ्या आईला आणलं होतं, 21 मार्च 75ला माझी आई गेली होती, तेवढा 5 रुपये होतं. तो म्हणला आता रेट वाढलेला आहे. तर तिथे एक माझा मित्र होता सिकंदर नावाचा, त्यांनी ते वरचे 5 रुपये काढून दिले आणि रात्रभर मी वडिलांच्या प्रेताजवळ बिड्या फुकत बसलो होतो. बाबा रे तू गेलायस, आता सकाळी तुझी अंत्यविधी तुझा कसा करायचा, कारण खरंच पैसे नाहीयेत. मला वाटतं ह्याच्यासारखं दुसरा दारिद्र्यच असू शकत नाही. माझं त्यावेळेला वय 23 होतं, 76. माझं 52चा जन्म, 24 वय होतं माझं. कसा तरी अंत्यविधी उरकला. त्यांच्या 10व्याला वरण भात होता फक्त. मित्रांनो, घराचं सगळे वासे फिरले म्हणतात तसं झालं होतं. पण मला तिथेही उपरती नाही झाली. मी म्हटलं माझ्या वडिलांना दारू पिता नाही आली, ते अशिक्षित होते. मी कसं भारी लोकांबरोबर पितो, मला 4-5 भाषा येतात, लात मारेंगा उधर पाणी निकालेंगा वगैरे अशा काहीतरी कल्पना होत्या. अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये येण्यापूर्वी माझी अवस्था फार डेंजर होती. मला जेव्हा पहिली मुलगी झाली तेव्हा माझ्या मिसेसच्या स्तनामध्ये दूध नव्हतं, कारण खायलाच नसायचं. तिला बघितलं की मला खूप वाईट वाटायचं, काय चाललंय आपल्या बाबतीत. मित्रांनो, विषय माझा गहन आहे. तेव्हा दारिद्र्यावर कशी मात करायची हा माझा ध्यास होता. मित्रांनो, त्याच्यासाठी मग मी काय करायचो, मी शॉर्टकट शोधायचो. मी सुरुवातीपासून मला रेसचा नाद होता, कारण मी कॉलेजला असताना पुर्तू सिंगचा मुलगा आमच्याबरोबर होता, जमशेद दलाल. तो नंतर फार मोठा ट्रेनर झाला. आणि एक दिवशी त्यांनी मला विचारलं, शिवा हाऊ अबाउट कमिंग फॉर रेसेस. ते म्हणलं बोले तो क्या, बोले घोडे का रेस. मला एकदम आठवलं, अरे हा घोड्याच्या रेसेसमध्ये खूप पैसे मिळतात. मी काय करावं, मी एक जुन्या बाजारातून कोट आणला, कारण तिथं सगळे कोटाबिट सूटबीट घालून जातात. आता कोट घालायचा म्हणजे श्रीमंती तुम्ही अशी ओढून ताणून नाही आणता येत ना. खाली वेगळी पॅन्ट, वर वेगळा कोट, टाय भलतीस, आणि वर मी ती कॅप बीप घालून गेलो.
की लोकांचं सगळं माझ्याकडे लक्ष आकर्षित हो. मी मेहमूदला तिकडे नडलो, बिंदूला नडलो आणि काय मी मँड्रेक्सच्या गोळ्या खायचो. प्रामाणिकपणे सांगतो, मी ह्या जगामध्ये इतक्या नशा केल्या. मी हौदानी दारू प्याली, पोत्यांनी गांजा ओढला, तोळ्यांनी चरस ओढला, चणे फुटाण्यासारख्या मँड्रेक्स, वेलियम, कॉम्पोज, फोर्टविनच्या गोळ्या खाल्ल्या, मी ब्राऊन शुगर ओढून बघितली, मी गांजा ओढला, बंटा खाल्ला, मी अफू खाल्ली. माझ्या वडिलांना मी अफूचं व्यसनाने पाहिलेले असं काळं पाणी त्यांच्या शरीरातून काढलेलं होतं. त्या माणसांनी शेवटच्या दिवशी कसा दम तोडला. मी रिझेंटमेंटमुळे 2 दिवस त्यांना बघायला नाही गेलो होतो. अल्कोहोलिझम एवढं भयानक आजार आहे की ह्या माणसानी फक्त जन्म दिला, बाकी नाही काही तो करू शकला. मित्रांनो, मला उपरती नाही झाली. माझं पिणं 76 ते 84 चालू झालं. इन बिटवीन माझं लग्न होत नव्हतं. मी म्हणायचं, क्या करने का शादी करके, घर में भैंस कौन बांध के रखेगा, दूध पीने को मिल रहा है. खरं कारण काय होतं, मला कुणी मुलगी देत नव्हतं. माझ्याबद्दल जेव्हा त्या मुलीच्याकडचे लोक चौकशीला यायचे तर आमच्या तिथल्या म्हातारे कोतारे बायका म्हणायच्या, का हो तुमच्या गावामध्ये विहीर नाहीये का? ते म्हणायचं, असं काय विचारता? अहो, तुमच्या मुलीला विहिरीत ढकला, त्या सैतानाला कुठं देता? त्याचं जर का जीवन बघायचं असेल, त्याचं खरं रूप बघायचं असेल तर रात्री 12 नंतर या एरियात या. कारण मी रातों का राजा, 12 नंतर मी म्हणायचो मेरा लाईफ सुरू हो गया है. लोकांच्या मी गाड्या पंक्चर करायचो, पेट्रोलचे कॉक सोडून द्यायचो, लोकांच्या गाड्या पळवायचो, सगळ्या ट्यूबलाईट फोडून टाकायचो, बल्ब फोडून टाकायचो. माझं विध्वंसक जे काही व्यक्तिमत्व आहे, विकृत व्यक्तिमत्व आहे, ते समजायला मला अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये यायला लागलं. मग 13 मार्चला ज्या दिवशी मी अल्कोहोलिक्स अनॉनिमसचा दरवाजा ठोठवला, त्या दिवशी मला स्वप्नातही वाटलं नव्हतं की मी आज ज्या संस्थेत चाललोय ती संस्था माझं संपूर्ण आयुष्य बदलून टाकेल, किंबहुना उजळून टाकेल. आता पुढच्या महिन्यामध्ये दिवाळी येते, अमावस्येच्या दिवशी सगळा आसमंत आणि असंख्य दिव्यांनी उजळून निघतो. तसं मित्रांनो माझ्या जीवनाचं झालं की खरंच आज लोक मला म्हणतात हा एक चमत्कार आहे हा माणूस म्हणजे. कारण तोपर्यंत पुण्यातले 24 मर्डर माझे तोंडपाठ होते. मी प्लॅन दिलेले मर्डर झालेले पुण्यामध्ये. गुंडांचा इतिहास माझा एवढा होता की डोंगरी टू दुबई हे पुस्तक माझं पाठ आहे. जेव्हा मला पोलिसांनी पुण्याच्या गँग वॉरमध्ये उचललं, पुरंदरे इन्स्पेक्टर होता डेक्कनला, आणि मी तेव्हा सुरुवात केली, मला मारायला लागले. मी लगेच पॅन्ट खाली सोडली, म्हणलं मारू नका साहेब, मी हार्टचा पेशंट आहे, मला माझा बचाव करायचा माहिती होता. एवढे गुन्हेगारीची पुस्तकं मी वाचलेली होती. रॉबर्ट लुडलूम माझा फेवरेट ऑथर होता. बून आयडेंटिटी, चान्सलर मॅन्युस्क्रिप्ट, आणि काय ते पुस्तकं म्हणजे पुस्तकं होती. अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये आल्यानंतर त्या जेव्हा पुरंदरे इन्स्पेक्टर मला आठवलं, त्याच्यावरून लक्षात आलं. मी म्हणलं साहेब मी गुन्हेगार नाही हो, मला गुन्हेगारी विषयावर एक पुस्तक लिहायचं आहे. आजचा विषय आता पुढे सुरू होईल, कारण गुन्हेगारीवर पुस्तक लिहून मला आयुष्यभर बसून खायचंय. तो म्हणला म्हणजे काय? म्हणलं म्हणजे काय, पुण्यामध्ये एवढे पोलीस स्टेशन आहेत, एवढे पोलीस चौकी आहेत, एवढ्या हॉटलाईननी जोडलेले आहेत, गुंडा स्क्वॉडकडे एवढी स्ट्रेंथ आहे, LIB एवढं आहे, अँटी करप्शन ब्युरोकडे एवढे पोलीस आहेत. तो म्हणला 22 वर्षात तुझी एवढी खडानखडा माहिती असलेला मी माणूस नाही पाहिला. मी त्यावेळेला त्यांना सांगितलं पुण्यामध्ये हा मर्डर ह्या दिवशी झाला, हा ह्यांनी केला, त्याच्यामागे ही भूमिका होती, त्याच्यानंतर कोण वकील होता, कोण सुटले, कोण आत गेले. म्हणलं मुंबईला आता सांगतो 1975 गँग वॉर, हाजी मस्तान, युसुफ पटेल. म्हणलं दाऊद इब्राहिमचा बाप इब्राहिम कासकर, दाऊदच्या अगोदर हाजी मस्तान, युसुफ लाला, करीम, आणि असं सगळं सांगायला लागलं. म्हणलं दाऊदचा मोठा भाऊ साबीर 2 नंबर, दाऊद 3 नंबर, अनीस 4 नंबर, नूरा 5 नंबर, हुमायून 6 नंबर, मुस्तकीन 7 नंबर, इक्बाल. इन्स्पेक्टर बघतच राहिला. म्हणलं साहेब आता सुरू करतोय. मी पहाटे 4 वाजेपर्यंत त्याला मुंबईतली इतकी गँगवर भारी सांगितली आणि मुद्देसूद सांगितली. तो म्हणला बाळा तुझं व्यक्तिमत्व बघून असं वाटतं की तुला कायमचं आत टाकावं, पण तुझं ज्ञान बघून मला तुझ्याबद्दल अभिमान वाटतो. मला भूक लागलेली होती, माझं लक चांगलं होतं, त्या दिवशी मी दारू पिलेलं नव्हतो. मित्रांनो माझी अल्कोहोलिक्स अनॉनिमसवरची श्रद्धा कशी बसली. मला पोलिसांनी त्या दिवशी सोडलं, घरापर्यंत जीप आली. मी बायकोला त्या दिवशी सांगितलं, बायको म्हणली कुठं गेला होता? म्हणलं एक मैयत को गया था. मैयत को गया था, नवीन लग्न झालेलं होतं माझं. 84ला लग्न झालं 29 एप्रिलला. तत्पूर्वी 27 एप्रिलला लोकांनी बघितलं तर बारच्या बाहेर मी फुल टाईट होऊन लोक म्हणली साला शिवाचा काहीतरी प्लॅन दिसतोय. माझं लग्न आणि लोक विचार काय करतात काहीतरी प्लॅन आहे. कारण तोपर्यंत मी एका माझ्या मित्राचं लग्नासाठी पत्रिका छापून लोकांना वाटल्या होत्या. लोक लग्नाला आली पण लग्नच नव्हतं तिकडे. माझा एक मित्र होता चंद्रमोहन शेट्टी, तो माझ्यावर गेम करायचा. म्हणलं मोहन शिवा बोलते मेरे को. एकदा मी त्याच्या नावाने कमिशनरला पत्र लिहिलं, माझं नाव मंगला कांबळे, मी अशी परिचारिका वार्ड नंबर 2 ससून इथे कार्यरत आहे. मी अशा हॉस्टेलमध्ये राहते. तिथून जाताना एक तथाकथित गुंड, त्याचं नाव चंद्रमोहन शेट्टी असं कळलं, तो श्रीकृष्ण लॉजचा मालक आहे.
त्यांनी एकदा दोनदा माझ्याशी विनयभंगाचा असा प्रकार केलेला आहे. सदर गुंडापासून मला संरक्षण मिळावं आणि 19 वेगळ्या वेगळ्या सह्या आणि रजिस्टरनी पाठवून दिलं. एक दिवस पोलिसांची जीप आली. मोने असा काळा कुट्ट मोठी केस विस असा मिसरी घासत बसला होता. पोलीस मंत्री चंद्रमोहन शेट्टी बोले मीच बसा गाडीत. त्याला इतकं मारलं. तो म्हणला काय? बोले हे पत्र आलंय. हो म्हणला शहानिशा करा. ही आहे का मंगला कांबळे 2 नंबरला. मोन्याने मनामध्ये ठाणलं की ये गेम साला शिवाई बजा सकता है. मित्रांनो, माझ्यावरही असे 2 जीवघेणे प्रकार मोन्याने केले, पण शेवटी मांडवली झाली. म्हणलं शिवा तू वरचढ आहेस, तुझ्यासारख्या आयडियाज आल्या आमच्याकडे नाहीये. मित्रांनो, माझं असं काळकं भिन्न व्यक्तिमत्व आहे. पण अल्कोहोलिक्स अनॉनिमस मध्ये आलो, खायला नाहीये, एक शर्ट एक पॅन्टवर आलेलो आहे. पण स्वप्न मोठी आहेत ना, कारण अमोल पालेकरला हसवलेले, रमेश भाटकर मित्र आहे, गदी माडगुळकरांबरोबर बोललेलो आहे. शिवाजी सावंत जो मृत्युंजयकार आहे त्याला एकदा म्हटलंय, काय तुम्ही पुस्तक लिहिलं, त्यात लिहिले कर्णाचा तेजोभंग झाला. भंग होतो ते तेज कसलं, कारण मी जे पुस्तक वाचलेलं टाकलेलं पोर ते प्रबोधनकार ठाकरेंनी लिहिलेलं आहे. 9 मे 1921 साली त्याची किंमत 5 आणे. त्याच्यात त्यांनी लिहिलेलं आहे की कर्ण कुरुक्षेत्रावर पळत सुटलाय, शिमपरांजपेंचं नाटक, आणि ब्राह्मणांवर टीका करायची वगैरे. तो वेडा झाला. तोच म्हणायचा सिंदाड, तू साला एवढं आणतो कुठून सगळं खुराक. मित्रांनो, अल्कोहोलिक्स अनॉनिमस मध्ये मला माझी खरी प्रतिमा कळली. जॅक ऑफ ऑल अँड मास्टर ऑफ नन. माझ्याकडे एका विषयाचं ज्ञान नाहीये. मला एका विषयाचं जर ज्ञान घ्यायचं असेल तर मला आता माझी स्वतःची ओळख पटवायची आहे. आता आजचा विषय जो आहे तो श्रद्धेचा आहे. माझ्याकडे श्रद्धा नाहीये सुरुवातीला, कारण दारू पिऊन मला दुसऱ्या पायरीमध्ये 4 माणसं मला सापडतात. ती म्हणजे एक दारू पीत ज्यांनी श्रद्धा घालवलेली आहे त्याच्या बाबतीत रिकव्हरी थोडी अवघड असते. दुसरा आहे तो अज्ञेयवादी. परमेश्वर आहे का नाहीये, असला तर उगाच पंगा नको म्हणून नमस्कार करा, पण आपलं मन सांगता की नाहीये हे झूठ आहे. तिसरा आहे तो नास्तिक आहे, छोड मैं हात से दारू उठाता और पिता और काय का भगवान. आणि चौथा बुद्धी प्रामाण्यवादी. मी कुठे बसतो हे मला ठरवायचंय. माझ्या लक्षात आलं की माझ्याकडे श्रद्धा आहे. मी लहानपणापासून देवाकडे म्हणायचं, देवा मला चांगली बुद्धी दे आणि मला पास कर. मी कधी 5च्या आत नंबर माझा सोडला नाही. माझी पाठांतर शक्ती खूप चांगली होती. माझा फुटबॉलचा खेळ चांगला होता. लोक माझा गेम लांबून लांबून बघायला यायचे की साला शिवा नव महाराष्ट्राचा प्लेअर आहे ना. मी पहाटे 5ला उठून प्रॅक्टिस करायचो. माझा खुनशी स्वभाव आहे. माझ्या खुन्नसमुळे एकानी गळ्यात सायकल घेऊन त्यांनी उडी मारलेली आणि त्याचं फुगून प्रेतवर आलेलं आहे. रेकॉर्डिंग करताय इथं पोलिसांकडे देऊ नका म्हणजे मिळवलं. नाहीतर आता मी टूच्या 20 वर्षानंतर निघायला लागल्यात केसेस, माझे 30 नंतर केस ओपन व्हायची. तसं काय करू नका. तर मित्रांनो, श्रद्धा ए मध्ये आल्यानंतर हा शब्द मला समजला की येस, की श्रद्धा माझ्याकडे आहे, फक्त मला आता तिला ट्रिगर करायचंय. आणि त्याचा पहिला प्रत्यय मला कधी आला तर माझी मिसेस गरोदर होती आणि 9 सप्टेंबर 1988 मला बरोबर 6 महिने झालेले होते. 9 मार्चला मला मेसेज मिळाला, पण 13 मार्चला मी 4 दिवसांनी मीटिंग केली आणि बाळणपणासाठी पैसे नव्हते. तर मी असा चिंतेत बसलेलो होतो आणि दरवाजा एकाने ठोठवला. बघितलं तर माझा बालपणीचा मित्र आला होता, वॉल्सन नायर. म्हणलं शिवा, आय केम टू नो यू आर इन ट्रबल. म्हणलं येस वॉली. खरा मित्र हा म्हणजे निस्वार्थी मित्र, जो मित्राचं सुईच्या टोका एवढं दुःख पर्वता एवढं समजतो आणि स्वतःचं पर्वता एवढं दुःख जो सुईच्या टोका एवढं भासवतो, अशी मित्रत्वाची व्याख्या कबीरांनी केलेली आहे. तर मित्रांनो, त्यांनी सांगितलं, म्हणलं वॉली शी इज प्रेग्नंट, टुडे इज हर ड्यू डेट. तो म्हणला 1000 रुपये ठेव. त्यावेळेला सिझेरियनला 1400 रुपये खर्च आला. पण मी ज्या डॉक्टरकडे गेलो तो डॉक्टर म्हणला आपका केस नाही लूंगा मैं. म्हणलं डॉक्टर ऐसा मत करो, कारण माझी पहिली मुलगी झाली तेव्हा मी त्या डॉक्टरचं गचुंडा धरला. म्हणलं लडकी कैसी हो गई, सब लोग बोल रहे थे लडका होगा. आणि मी एवढा तमाशा केला होता तर त्याला तो प्रसंग माहिती होता. अरे हा तोच बदमाश आहे प्लीज. पण ह्या वेळेचं काय झालं, तो म्हणला आपकी नम्रता देख के मुझे ऐसा लगा की आपको एक हे देना. मित्रांनो, त्यांनी मला ते वरचे 400 रुपये सोडून दिले. म्हणून आप में मैं इतना बदल देख रहा हूं, आपका वो दिन का रूप और आज के रूप में जमीन आसमान का फरक है. मित्रांनो, त्या दिवशी मला आता मुलगा पाहिजे, कारण मला मुलाबद्दल हे होतं. मी 2 पॅकेटे 4 मिनिटावर ओढली आणि 4 वाजून 25 मिनिटांनी त्या नननी आवाज दिला, मुलगा झाला. माझ्या खिशात फक्त 12 होते. शुक्रवारचा दिवस होता. तिथे एक ते संतोषी मातेचं मंदिर होतं. मी तिथं ती उदबत्ती लावली, म्हणलं माते प्रसाद दिला. माझं त्या दिवशी ऑब्सेशन जे लिफ्ट झालं मित्रांनो, ते आजतागायत मला ऑब्सेशन हा प्रकार माहीत नाहीये. कधी मला दारूचा विचार नाही आला, अतिशयोक्ती करत नाही मी. आता हायर टेस्ट हा विषय माझा आज उच्च स्वाद, कारण ए मध्ये आल्यानंतर मग सगळ्यात काय झालं,
तर माझं टीबी पेशंट सारखं शरीर आहे, त्यांनी हळूहळू बाळसं पकडलं. माझ्या पायामध्ये एक फार मोठा स्टीलचा रॉड होता, ऍक्सिडेंट झालेला होता 7 एप्रिल 1974ला. माझ्या आईने सुद्धा ओळखलेलं नव्हतं. माझे कपडे दाखवले तिला, तेव्हा ती म्हणाली माझाच मुलगा आहे. मित्रांनो, त्या ह्याच्यानंतर मध्ये आल्यानंतर माझ्या पायातला तो रॉड मी काढला, ससूनला गेलो, 230 रुपये ते केनल एक्स्ट्रॅक्टर आणलं आणि माझी तब्येत सुधारायला लागली. मी हळूहळू परत फुटबॉल खेळायला लागलो. मी नेहमी म्हणायचो, बंदर कितना भी बुडा हो कोलांटी उडी मारणं भूलता है क्या. मला स्वतःला कधी म्हातारा आहे असं मला वाटलंच नाही, आजही वाटत नाही. बायको आता म्हणती, बायकोनी माझ्या मित्रांनो केसांना कधीच काळं लावलं नाही. ती म्हणली, जल्लाद मैं तुझे याद दिलाने के लिए ये रख रही हूं कि तूने मुझे 4 साल में 4 युगों का दुख दिया है. मी बायकोला म्हणायचंय, क्या भगवान मेरे गले में डाला है तूने, मेरे कैसी टक्कर क्या चाहिए थी. बायको म्हणली, मूर्ख माणसा, तुझं लग्नच व्हायला नको पाहिजे होतं, देवाला दया आली तुझ्याबद्दल आणि तुझं लग्न झालं. मित्रांनो, पहिला मुलगा मुलगी मध्ये यायला लागलो आणि 17 लाख रुपयाचं कर्ज झालं 1999 सालापर्यंत. 11 वर्ष. काय झालं, एचा प्रोग्राम हाफ हार्टेड घेतला. एला यायचं, मस्त शेअरिंग करायचं, चहा प्यायचा, बिड्या फुकायच्या आणि घरी जायचं आणि सांगायचं, क्या ऐसा हो गया वैसा हो गया. दांभिकपणा एक फार महत्वाचा स्वभाव दोष आहे, तो मित्रांनो गेलेला नव्हता. स्वतःची अजून खरी ओळख पटलेली नव्हती. प्रोग्राम अजून सुरू झालेला नव्हता. आणि 11व्या वर्षी जेव्हा मुंबईच्या पटेल नावाच्या एका माणसाने स्वतःची आत्महत्या केली आणि मोठी बातमी माहीमच्या जागी त्याचं एक घर होतं, सकाळला होती. मी बायकोला त्या दिवशी रात्री म्हणालो की शायद अभी मैं भी अपने आप को खत्म करना चाहता हूं, कारण लोक मला रात्री अपरात्री फोन करतात, मला धमक्या देतात, मेरा जीना हराम हो गया है. ती म्हणली, बाबा रे, तुला मारायचं तर मर, मी मुलांना धुण्या भांड्याची कामं करून वाढवीन, पण मला एक दुःख होईल की मी एका षंडाशी लग्न केलं. तिने मला 5 प्रश्न विचारले की तू बायांवर पैसे नाही उडवले, तू जुगार नाही खेळलेलास, तू दारू नाही प्यालेला आहेस, तू लॉटरी नाही खेळलेला आहेस आणि तू हे पैसे कुठल्याही वाईट मार्गावर नाही घालवले. तुझं धंद्यातलं कर्ज आहे हे नंतर अप्रिशिएट होईल. आणि खरोखर तसं झालं. ते 17 लाख मला त्या रात्री असं वाटलं. ती म्हणली, उद्यापासून मेहनत कर, स्वतःला बघ, तू ज्या संस्थेत जातोय तिथं परत बघ, तिथल्या लोकांशी बोल. 11व्या वर्षी मी परत स्पॉन्सरकडे गेलो आणि त्यांनी मला मित्रांनो इन्व्हेंटरीचा खरा अर्थ समजून सांगितला. त्याच्यात मला शिस्त, कष्ट, राग, निर्णय क्षमता आणि सातत्य हे 5 शब्द सापडले. शिवाय याच्यावर काम कर, तू निघतो बाहेर. मी दुसऱ्या दिवसापासून जो काम करायला लागलो, हळूहळू माझं कर्ज कमी व्हायला लागलं. माझं जे भयावह न्यूनगंड होतं ते एक आत्मविश्वासात तब्दील झालं किंवा रूपांतरित झालं. आणि मग खऱ्या अर्थाने हा प्रार्थनेचा अर्थ कळायला लागला मला की प्रार्थना कशाला करायला पाहिजे. प्रार्थना हे नुसतं धर्मगुरूंचं काम नाहीये. मला जर का खरं माझा विकास करायचा असेल, मला माझी मानसिकता एकदम स्ट्रॉंग करायची असेल, मला स्थितप्रज्ञ अवस्था आणायची असेल, तर मला प्रार्थना आणि ध्यान या 2 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. परमेश्वराची जवळीक वाढचं ते एक सगळ्यात जवळचं साधन आहे, ते म्हणजे ध्यान आणि प्रार्थना. कारण आमच्या BLW सांगतात 11वी पायरी फार महत्वाची आहे. ती नुसती ध्यान आणि प्रार्थने संबंधित नाही, तर याची एक ती शिस्त आहे. जसं माणसाला जीवन जगण्यासाठी अन्न लागतं, त्याला हवा लागते, पाणी लागतं, सूर्यप्रकाश लागतो, तसं माझं मानसिकता, माझी जी आत्मा आहे, आत्मा त्याचं खुराक वेगळं आहे. शरीराला वरण भात भाजी पोळी शिरा पुरी हे लागतं, पण आतमध्ये आत्मा बसलेला आहे. शरीराला भोजन लागतं, आत्म्याला भजन लागतं. हा फरक मला समजला. अरे हो, आपण नुसतं शरीराला हे करून चालणार नाही. गाडीचा ड्रायव्हर आहे, त्याचं वेगळं खुराक आहे, गाडीचा पेट्रोल वेगळं खुराक आहे. मित्रांनो, तसं आहे की जर का मी शरीराला ह्या गोष्टी नाही मिळाल्या तर शरीर जसं त्याचे हाल होतात, तसं जर का माझ्या आत्म्याला हा खुराक नाही मिळाला तर माझं मन आणि माझं अंतर्मन हेच मित्रांनो त्याच्यापासून दुरावलेलं जातं. त्यामुळे मला नक्की ह्या दोन्ही गोष्टींचा विचार करायचा आहे. मग ए मध्ये आल्यानंतर माझ्या प्रार्थना कशा होत्या. पहिल्यांदा मी देवाला म्हणायचो 147 से दुर्री आना म्हणता भगवान आज, अगर दुर्री आता है तो आधा पैसा तेरा आधा मेरा. देवाला मी त्याच्याशी बिझनेस करायचो. दे 7 नारियल का तोरण लगा रहा है, ये टाइम 700 से 7 आना म्हणता नाही म्हणायचं. मित्रांनो, मला लोक मटक्याचा प्रोफेसर सुद्धा म्हणायचे. जे लोक मटका खेळत असतील त्यांना माहिती असेल. मला एक दिवशी काय झालं, 249 पंजा आला आणि त्याच्यानंतर मला एक थिअरी सापडली की 2 4 7चा अपोजिट 1 का, 9 4चा अपोजिट 13चा अपोजिट 18 प्लस 4
138नी दुर्री यायला पाहिजे. एका मंगळवारी खरंच 138नी दुर्री आली. मला वाटलं अरे देवा, अब मैं दिखाता हूं पोंटिएक गाडी क्या है. त्याच थिअरीनी पुढच्या मंगळवारी 699नी चौक येत होता. 1 आणि 3 4चा अपोजिट 9, 8 आणि 3 11चा अपोजिट छक्का, 6 9 15 अधिक 4 9. 699. खरंच रात्री 699नी चौक आला. लोक म्हणले महाराज आले, महाराज आले, महाराज आले. माझ्या पायावर लोक पाणी टाकायला लागले. मलाही वाटलं साला आपल्यात 7वा सेन्स काहीतरी जागृत झाला. म्हणलं भगवान, बायकोला म्हणलं नखापासून केसापर्यंत सोन्याने मळून टाकणार पुढच्या मंगळवारी. आता पुढच्या मंगळवारी सेम थेरी आहे. त्यांनी 370नी दस्ता येत होता. 6 9 15चा अपोजिट 0 9 9 18चा अपोजिट तिर्री 3 आणि 10 13 + 4 17. लोकांना म्हणलं मुट्ठी भरके लगाओ, झोली भरके लेके आओ, पैदल जाओ, टॅक्सी से आओ, घरदार बेच के लगाओ. आणि लोकांनी आदली थिअरी पास झालेली आहे. खरंच 370नी रात्री दस्ता आला. अरे बापरे, लोक हार वीर घेऊन उभे. महाराज आले, महाराज आले. माझं नाव शिवा महाराज. नुसतं शिवा म्हणायचंय, कोणी शिया म्हणायचं. महाराज काय आणू, कोणी दूध आणतंय, कोणी काय आणतंय. हे लेख्याव दूध गीत कोण पिताय. लोकांना वाटलं तर पुढच्या मंगळवारी तर महाराज आपल्याला लाले लाल करणार. पुढच्या मंगळवारी त्याच थिअरीनी केलं. लोकांनी व्याजाने पैसे आणले, कुणी कुणी आपले दागिने विकले, काय केलं, सगळ्यांनी पैसे लावले. आणि काय त्या दिवशी महाराज महाराज करता करता रात्रीचा मटका आला नाही. महाराजांना लोकांनी ताबूत बनवला. हा मध्यपाश आहे मित्रांनो. प्रार्थना आणि ध्यान यांना जोडणारा एक महत्वाचा दुवा आहे, तो म्हणजे आत्मपरीक्षण. अल्कोहोलिक्स अनॉनिमस मध्ये माझ्या लक्षात आलं की मला माझी 4th स्टेप खूप महत्वाची आहे. माझं एक त्रयस्थासारखं मला माझं आत्मपरीक्षण करायचं आहे की मी कोण आहे, मी कुठून आलोय, कुठं जाणार आहे. साधे प्रश्न वाटतील तुम्हाला. भगवंत आहेत का ह्या जगात? इज गॉड एक्झिस्ट? आहे का परमेश्वर? असेल तर तो मला काय येत नाही माझ्यासमोर? मग ह्या जगामध्ये परमेश्वर आहे तर एवढं आजारपण, एवढं क्रौर्य, एवढा अन्याय, एवढी गरिबी का आहे? त्यांनी सगळ्यांनी एकसारखं का नाही बनवलं? खूप प्रश्नांची अनुत्तरित उत्तरं होती. पण मित्रांनो, एकेकाचं उत्तर मिळत गेलं की येस, मला माझी पहिल्यांदी ओळख पटवायची. मी जगाची ओळख पटवून काय करणार आहे? माझी श्रद्धाच नाही, माझ्यामध्ये जर का भाव नसेल. कारण परमेश्वरात आणि माझ्यात काय फरक आहे सगळ्यात महत्वाचं तर आम्ही चुका करतो. महात्मा गांधींना सांगितलं होतं नका जाऊ, तरी ते गेले. गोडसेंनी गोळी घातली. जॉन केनेडीला सांगितलं होतं 1963 साली की डोंट गो, तू नको जाऊ डलासला. त्या हरवेली ओसवालनी लांबून त्यांना त्या टेलिस्कोपिक गननी गन घातली. आम्ही चुका करतो, आम्ही लोकांना फसवतो. चिटिंग पॉपेन्सिटी. आमची इंद्रिय अपूर्ण आहेत. आता इथं लाईट गेली तर कदाचित दिसणार नाही, कुणाला चिमण्यांचा आवाज येईल, कुणाला काय येईल, आम्ही भ्रमित होतो. मी हे शरीर समजतो स्वतःला. काय शरीरामध्ये कफ वात पित्त मलमूत्र हाडं पू मांस. अरे बापरे, मेल्यानंतर याची 120 110 रुपये सुद्धा किंमत नाही मॉडर्न सायन्स प्रमाणे. पण ह्या शरीरावर माझं किती प्रेम आहे. मग ह्या शरीराला जेव्हा मी परमेश्वराचं मंदिर आहे असं समजतो तेव्हा मी याचा अनन्वित छळ करायचा बंद करतो. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की मी दारू इतकी प्याली आहे की देवाला म्हणायचं देवा एक भी नशा सोडू नको. मला एक जण म्हणला बॉम्बे में ना जितेंद्र का ड्रायव्हर आहे तर जामुन की मिळती उधर. जामुन की? मी साला 2 तास जामुन की किधर मिळते इथं धुंडत होतो तिकडे मुंबईला. मी राशी रमजाली हैदराबादला गेलं की अरॅक प्यायचो, इकडं हे पे तिकडं ते पी. म्हणायचं देवा रस्ता ब्लॉक होईल. आठवणार नाही एवढ्या स्त्रियाशी अवैध स्त्रीसंग केला अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ अल्कोहोल. वाईट वाटतं. वेगळे वेगळे आजार झाले. पण आजचा विषय काय आहे? आजचा विषय प्रार्थना आणि ध्यान आहे. मग ए मध्ये आल्यानंतर ह्या प्रार्थनेचा अर्थ कळायला लागला की प्रार्थनेचा केंद्रबिंदू काय आहे. जर का मी प्रार्थना केली तर त्याच्यातून मला शारीरिक विसावा मिळणार आहे, मला भावनिक शांतता मिळणार आहे. सगळ्यात महत्वाचं की माझी जी मानसिकता आहे, माझी मनोनिग्रह आहे माझा, त्याला एकाग्रता प्राप्त होणार आहे. आणि मला परमेश्वराचं एक आध्यात्मिक जे आहे त्याची जाणीव होणार आहे की येस परमेश्वर आहे. कारण नाही तर माझं इतकं घाणेरडं भकास जीवन होतं, जे शून्यात गेलेलं होतं, विकृत जीवन होतं. त्या जीवनाला अर्थ का प्राप्त व्हावा? कारण परमेश्वराने मला
कसं चालायचं याचं ज्ञान दिलं, कसं बोलायचं याचं ज्ञान दिलं. तुम्ही म्हणणार परमेश्वर कुठं बोलतो मूर्तीतून? तुम्ही सगळे बसलेले माझ्यासाठी परमेश्वराचे दूत आहात, कारण तुमची पोतडी एवढी समृद्ध आहे अनुभवाची. ती तुम्ही जेव्हा उलगडत जाता, रीती करत जाता, तेव्हा माझ्यासारख्या दारुड्याला ती प्रेरणा मिळते. प्रेरणा मिळाली की प्रक्रियेला सुरुवात होते. थोड्याशा प्रयत्नांनी मी प्रयत्नांची पराकाष्ठा करून त्या स्थळापर्यंत, गंतव्यस्थानापर्यंत पोहोचू शकतो, असा माझा अनुभव गेले 31 वर्षातला. कारण मला परत मागे वळून नाही बघायला लागलं. दारू थांबली, गांजा थांबला, चरस थांबला. एक दिवशी विचार आला, नॉनव्हेज का खातोय? 19 वर्ष झाली 17 जुलैला, केक सुद्धा नाही खाल्लं. दात पिवळे दिसले, 120-300 पान फेकलं, तंबाखू फेकली. ऑगस्टिन म्हणला, अरे शिवाचं शेअरिंग ऐकून तंबाखू बंद झाली, फेकून दिली, परत नाही खाल्ली. एकदा सहज विचार आला, 15-15 कप चहा कॉफी का पितो मी? त्या दिवसापासून चहा कॉफी बंद केलं, ज्यूस पितो, दूध पितो रोज 1 ग्लास. 67 आता संपेल 2 महिन्यांनी. गेल्या 30 वर्षात एकदाही हॉस्पिटलमध्ये ऍडमिट नाही व्हायला लागलं. परमेश्वराची कृपा आहे, माझं त्याच्यात काही नाहीये. मी देवाला म्हणतो, देवा मी तुझ्याकडे नुसती माझी डिमांड लिस्ट नाही सोडवणार, ती नाही तुझ्यावर थोपणार. मला तुझी माझ्याबद्दल काय इच्छा आहे ती जाणण्याची मला मदत कर. तुझी काय इच्छा आहे? दॅट विल बी डन अँड नॉट माइंड. तुझी इच्छा फलद्रूप होईल. आतापर्यंत मी माझ्या इच्छेने जगलो. सेल्फ विल ऑलवेज रन राईट. माझी इच्छा होती जी विकृत होती. नुसता विचार आला की मी वेश्यागमन करायचो, विचार आला की दारू प्यायचो, विचार आला की जुगार खेळायचो, विचार आला की लोकांबरोबर मारामाऱ्या करायचो. ह्या सगळ्या गोष्टी आज हळूहळू नाही बंद झाल्या. म्हणजे एकदा मी साधू संन्यासी झालो का? नाही. आमचं प्रियांबल सांगतं आम्हाला ती इच्छा सुद्धा नाहीये साधू संन्यासी व्हायची, पण आम्हाला प्रगती करायची आहे. स्पिरिच्युअलिटी इज डिफरंट. त्यामुळं परमेश्वराकडून मला आता काय पाहिजे? परमेश्वराकडून आता मला त्याच्या प्रकाश पाहिजे. परमेश्वराचा जो प्रकाश आहे, कारण सूर्यप्रकाशातच ज्ञान निर्माण होणार आहे. मला अंधारातून प्रकाशात यायचंय. त्याच्या वास्तवतेचा प्रकाश, त्याच्या शक्तीचा मला प्रसार पाहिजे, खुराक पाहिजे परमेश्वराच्या शक्तीचा. आणि सगळ्यात महत्वाचं एक आध्यात्मिक वातावरण पाहिजे, स्पिरिच्युअल अवेअरनेस. तो माझ्यात नाहीये. आणि ए मध्ये येत गेल्यानंतर ते हळूहळू माझ्याकडे तो यायला लागतो. मग मी माझ्या बायकोला माझी बायकोच म्हणतो, कारण दारूच्या अंमलाखाली मी इतके धिनोने काम केलेले आहेत की ज्या दिवशी मी माझं प्रतिबिंब कधी कधी आरशात बघत असे तर मला माझीच घृणा वाटायची की देवा ही जमीन दुबंगली का नाही, तू मला हात का नाही घेतलंस? कारण इतक्या अक्षम्य गुन्ह्यांची नोंद माझ्याकडून झालेली आहे. इतका नराधमासारखा मी वागलेलो आहे. इतक्या माझ्या सैतानी आणि पाशवी प्रवृत्ती उफाळून वर आल्यानंतर माझ्या हातून अशी भयानक कृत्य होत होती. पण तरी अल्कोहोलिक्स अनॉनिमसनी मला निराश नाही केलं की बाबा रे तू इथं ये. आता माझी जी श्रद्धा होती ती अतूट व्हायला लागली की अरे नाही, मी इन्व्हेंटरी जर घेतली तर मला माझी ओळख होणार आहे. मला शनिवारवाड्यावरून जरी सांगितलं तुझे हे अनुभव सांग तर मी सांगायला तयार आहे. एकदा असं झालं, पूजा भट हिरोईन, ती चीफ गेस्ट म्हणून आली होती. अल्कोहोलिक्स अनॉनिमसचा कॅम्पमधल्या एका ग्रुपनी प्रोग्राम ठरवला होता आणि तिथं मला हिंदी आणि इंग्लिशमध्ये शेअरिंग होतं. तर मग मी शेरो शायरी इंग्लिश तोडकं मोडकं करून खूप हसवलं लोकांना. माझी मिसेस आणि मुलगी क्राऊडमध्ये बसलेली होती आणि सगळं झाल्यानंतर पूजा भटनी एवढ्या लोकांसमोर मला मिठी मारली. तर ते हिरोईन येते, हक करतात, त्यांना काय नाही वाटत. ती माझ्या मुलीला म्हणली, मी ओळख करून दिली, यू शुड बी प्राऊड ऑफ युअर फादर. माय फादर इज अ डिरेक्टर वेअर ही इज ॲज गुड ॲज डिरेक्टर. यार व्हॉट कन्व्हिक्शन ही हॅज. माझा बाप डायरेक्टर आहे पण तुझा बाप बी डायरेक्टरपेक्षा कमी नाहीये. कशाला त्याचं कन्व्हिक्शन आहे. मी रात्री बायकोला काय म्हणलं, देखा क्या अभी भी हिरोईन अपने को शिवा बोलते मेरे को. हा आजार आहे, त्याच्यासाठी मला प्रार्थना पाहिजे. कारण दारू पिऊन मी जेव्हा जायचो संध्याकाळी तेव्हा ती अक्का राक्षस गणातली 15 दिवस तिने आंघोळ नाही केलेली, ते असे तिच्या बिचडे बांधलेले, ते अशी दारू घेतलेली. मला फक्त तिथला फोटो आवडायचा, सुंदर सुवासिक त्या उदबत्त्या, तिथं ती डुकरं पाळायची, ती गटर अशी. मला वाटायचं शिकागो आहे, साला इंडियन शिकागो आहे, अमेरिके में काय आहे. आणि इधर वो जो बैठी है वो अक्का है, वो इधर की बॉस आहे. आणि जेव्हा मी ती अक्काला बघितलं तर कदाचित अंगावर थरकाप होईल. पहिला ग्लास मारला, दुसरा मारला की त्या अक्काकडे मी बघितलं की त्यावेळची ती मला वैदा रहमान वाटायला लागायची. अरे बाप रे, एकदम असं वाटायचं साला जगातली सगळ्यात सुंदर तर हीच आहे. कारण माझं 32 वय, अजून लग्न नाही. मग मन म्हणायचं शिवा इसको पटा डाल, सब हो जाएगा, दारू भी मिलेगा और तेरे शादी का भी प्रॉब्लेम सॉल्व हो जाएगा. आणि बघायचो कामांद नजर. आणि उठताना आता पैसे संपलेले आणि एकदम म्हणायचो अक्का सच कहूं तेरी शक्ल मेरे माँ से हुबहू मिलती है. म्हणायची बदमाश माणूस आतापर्यंत. पण बायकांना आपले नजर लगेच कळते.
म्हणायचे आतापर्यंत त्या नजरेने बघत होता, सगळ्या अंगानुचा सला स्क्रीनिंग करत होता आणि आता आईचा दर्जा देते. ती परत एक ग्लास द्यायची. माझं असं गढूळ व्यक्तिमत्व आहे. आता ते मला ध्यान आणि प्रार्थनेच्या माध्यमातून एक संघ करायचंय. त्याच्यासाठी मित्रांनो अल्कोहोलिक्स अनॉनिमसची मला मदत लागणार आहे. कारण मी जर का मेडिटेशन नाही केलं, कारण बिल डब्ल्यूचं क्लिअर कट म्हणणं आहे की ध्यान धारणेला वादविवादाला चान्स नाहीये. मेडिटेशन करायला एखादा विरारच्या फास्ट लोकलमध्ये सुद्धा इतक्या तीव्रतेने परमेश्वराचा धावा करू शकेल. येस, कारण तुम्ही चॅलेंज नाही करू शकत. कारण त्याचं म्हणणं आहे की ध्यान धारणा ही जी आहे ते प्रत्येकाचं एक व्यक्तिगत साहस आहे. त्याचा पाहिजे तेवढा विकास करता येतो. फार महत्वाचं आहे. तुम्ही कुणाला चॅलेंज नाही करू शकत की चल दाखव देव असं मी ध्यान करतो. नाही, हे ज्याचं त्याने ठरवायचं आहे. त्यामुळे मित्रांनो हळूहळू मी एका आध्यात्मिक संस्थेत गेलो, इस्कॉन नावाच्या. सांगायला हरकत नाही, माझा विषय असतो. आणि तिथं मी हरिकृष्णाचं हे करायला लागलो. पण प्रॉब्लेम असा झाला की मी तिथं भगवद्गीतेचं चांगलं वाचन केलं, अनेक श्लोक पाठ केले त्याचा अर्थ. आणि एक दिवशी मला संधी मिळाली तिकडे लेक्चर द्यायची. तर मी पांढरा धोती, कुर्ता, मोठा असा तिलक लागलेला, खूप छान असं करताल बिरताल वाजून कीर्तन केलं आणि असं मस्तपैकी लेक्चर दिलं. लोक खूप खुश झाली. माताजी, सगळ्या ज्या आमच्या इकडे लेडीजना माताजीच म्हणतात, ते माताजी म्हणले प्रभूजी बहुत बढिया क्लास दिया, बहुत अच्छा. तर रात्री जेव्हा मी मुलाला आणि मुलीला विचारलं, मुलीचं लग्न नव्हतं, मला कैसा लगा योगा का क्लास? बोले बाबा बहुत अच्छा लगा, खाली एक था तो खाली लेडीज लोगों की तरफ देख के बात कर रहा था. मित्रांनो, त्यानंतर मी आजता काय तिकडे माताजी बसलेले आहेत, मी तुमच्याकडे बघतोय. हा फरक आहे. एकदा माझ्या मुलीला दुधाला पैसे नव्हते. आमच्या भाषेत म्हणलं छाजी लायती रोय का रडते? नाही ना की खिरे नाही पैसा कोण. ओके, लगेच शर्ट पॅन्ट घातला. म्हणजे कुठे चाललास? मला एक भैंस लेके आता हूं. बोला अरे मूर्ख आदमी, मैं 2 रुपया दूध को मांग रही, तू भैंस ला रहे. भैंस लाएगा कहा, बांधेगा कहा, उसका गोबर कोण निकालेगा? माझे विचार असे. त्या विचारांना मला आता एक जिन्सी करायचं असेल, कारण आजार विचारांचा आहे. आजार विचारांचा असल्यामुळे मित्रांनो, मला द मोस्ट डिफिकल्ट पार्ट ऑफ ए प्रोग्राम इज टू रिएज्युकेट युअर माइंड. मला माझ्या मनाला नवीन प्रकारची आता शिकवण द्यायची. फ्रॉम निगेटिव्ह थिंकिंग टू पॉझिटिव्ह थिंकिंग. माझे नकारात्मक विचार आहेत त्यांना आता मला होकारात्मक करायचंय. फ्रॉम फेथ, फिअर टू फेथ. माझी भीतीग्रस्त आहे. मी माझ्या सावलीला घाबरणारा माणूस आहे. पण मला आता श्रद्धा आणायची. फेथ कॅन मूव्ह माउंटन्स. माझ्याकडे जर का श्रद्धा असेल तर मी पर्वतांना सुद्धा हलवू शकतो. येस मित्रांनो, माझं कर्ज सगळं संपलं. 7 वर्षात मला बँकेने क्लिअरन्स दिला. 30 प्रॉपर्टी आज माझी 1.5 कोटीची झाली. माझ्या मुलीचं छानपैकी लग्न झालं. ह्या वेळेला मात्र मी खरेखुरे 2 कोट शिवले. आता म्हणलं मला जुन्या बाजारात नाही जायचं देवा. कारण का, मी एक स्टोरी ऐकलेली होती. माझे वडील नेहमी सांगायचे. माझे वडील ज्या दिवशी गेले, मला माझे वडील गेल्याचं दुःख नव्हतं. मी एक चांगला मित्र गमावला. ते म्हणले बेटा पैसा कमाना कैसा रहता है. एक बाप बेटा पैसा कमाने के लिए गए, जहाज में चल रहे थे, पहली जगह पे जहाज रुका तो एक आने को 12 मछली मिल रही थी. तो बहुत भूख लगी थी लड़के को. तो लड़का बोला बाबा एक आने को 12 मिल रही. बोले बेटा अगले पड़ाव पे एक आने को 24 मिलेंगे. परत खरंच एक आनेला 24 आहेत तिकडे मासे. तो मुलगा म्हणला बहुत भूक लगी. बोले थोड़ा और निकाल, सबर कर थोड़ा, अगले इधर एक आने को 36 आहे. झालं बाबा, काळ गेला, त्यांनी पैसे कमवले आणि जेव्हा परत येत होते तर 36 रुपयाला एक मासा होता. तो मुलगा बाबा 36 को एक है. बोले 2-4 तू भी ले, 2-4 मुझे भी ला. तो बोला आ रहे थे तब एकानी को चला 12 मिल रहे थे तो तू बोला आगे है, फिर 24-36 अभी क्यों? बोले तब अपने पास माल नहीं था, अभी अपने पास माल है. मित्रांनो, हा फरक आहे. माझ्याकडे नसताना मी पैसे आणून अवसान आणतो आणि दाखवतो मी श्रीमंत आहे. आज मला दाखवायचं नाहीये, कारण प्रार्थनेतून मला माझं खरं उत्तर मिळालेलं आहे की माझं सुईच्या टोका एवढं अस्तित्व आहे. मृत्यू सर्वहरणश्च. एक झटका येणारे असा. प्रदीप चित्रे रात्री मिटिंगला होता. दुसऱ्या दिवशी 11 वाजता मी त्याला खांदा दिलेला होता. विजू जोशी खूप 6 फूट उंच हाईट. नाना पाटेकर त्याच्या लग्नाला आलेला होता. सिंहगड चढायचा. एक छोटी किडनीचं डिप झालं आणि गेला. मामा गोळे गेले, विवेक घोडके गेले. धडाधड त्या याच्यात माणसं जाताना मी पाहिली. आमच्याकडे तेवढा टाइम नाहीये. उगाच आम्ही प्रोग्राम सजेस्टेड आहे, ये है वो है, करेंगे देखेंगे खाएंगे, नाही चालणार. एव्हरी मोमेंट इज प्रेशियस. प्रत्येक क्षण माझ्यासाठी फार महत्वाचा आहे. कारण माझी श्रद्धा जोपर्यंत अशी विचलित होते तोपर्यंत मला समजणार नाही. आता प्रार्थनेचं मला खरं स्वरूप करायचंय. जेपी इकडे बसलेलं आहे, त्याला आठवतं का नाही माहित नाही, पण एक दिवशी त्यांनी फादर ॲलचं एक छोटंसं कोट वाचून दाखवलं.
Many of us lose confidence in prayers because we do not recognize the answer. आमच्यापैकी बऱ्याच लोकांचा प्रार्थनेचा विश्वास उडतो कारण त्याच्यातून मिळणारं उत्तर आम्हाला समजत नाही, की आम्ही ओळखू शकत नाही. We ask God to give us strength and He sends you difficulties which makes you strong. आम्ही परमेश्वराला म्हणतो आम्हाला शक्ती दे. परमेश्वर आम्हाला डिफिकल्टीज पाठवतो की त्या डिफिकल्टीजमुळे आम्ही शक्तिमान बनतो. We plead for courage and He sends you dangerous to overcome. आम्ही परमेश्वराला म्हणतो देवा आम्हाला धैर्य दे. तो धैर्य नाही देणार, तो डेंजरस तुमच्याकडे हे देणार. परमेश्वराला आम्ही एक मागतो. वी आस्क फॉर विजडम अँड ही सेंड्स प्रॉब्लेम बाय सॉल्विंग विच डेव्हलप विजडम. आम्ही परमेश्वराला म्हणतो सत्सद विवेक बुद्धी दे. तो नाही देणार, तो प्रॉब्लेम देणार, ते सोडवा, तुम्हाला सत्सद विवेक बुद्धी तुमची परत मिळणार. वी आस्क फॉर प्रॉस्पेरिटी अँड ही गिव्स अस ब्रेन्स अँड ब्राउन्स टू वर्क. आम्ही परमेश्वराला म्हणतो आम्हाला सुबत्ता दे. नाही मिळणार डायरेक्ट, तो तुम्हाला 2 हात दिलेले, डोकं दिलेले, त्याचा वापर करा, तुम्हाला सुबत्ता येणार. आणि शेवटी तो म्हणतो की परमेश्वराकडे आम्ही अपॉर्च्युनिटी आहे. तो फार महत्वाचं वाक्य आहे शेवटचं. विदाउट गॉड आय कॅनॉट अँड विदाउट मी गॉड विल नॉट. परमेश्वराशिवाय मी काय करू शकत नाही, पण माझ्याशिवाय परमेश्वरही काय करणार नाही. परमेश्वर कुणाला देणार मी जेव्हा खाली जाईन जमिनीच्या तेव्हा. तर जिवंतपणे मित्रांनो ह्या 3 गोष्टी आहेत. माझ्या श्रद्धेत वाढ करायची असेल तर मला स्वतःशी प्रामाणिक राहायला लागतं, कारण स्वतःचा शोध घेणं फार महत्वाचं आहे. आणि आता बिल डब्ल्यूची जी प्रार्थना आहे ती फार महत्वाची आहे, की तो म्हणतो की प्रार्थना कशी पाहिजे. एका मेंबरचं 84 पानावर फार छान उदाहरण आहे की त्याचं सगळं गेलं, हरवलं सगळं. याच्या मीटिंगला यायला लागला, त्याला एकाने सांगितलं बाबा रे तुझा जो बंगला आहे तो भाड्याने दे. भाड्याने दिला तर तुला चांगलं भाडं येईल आणि तुझं चांगल्यापैकी घर चालेल. तो म्हणला नो, मला परमेश्वरांनी सांगितलं ह्याच घरात राहा. आता तुझा 8 आणे आमदानी आणि ₹1.5 खर्च, ते असं होता 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 शेवटी एक दिवस तो बँकेने बंगला काबीज केला. ही श्रद्धा चुकीची आहे. श्रद्धेचा मला खरा अर्थ घ्यायचा आहे. अंधश्रद्धेत त्याचं रूपांतर नाही करायचं. देरे हरी खाटलेवरी होणार नाही. प्रार्थना आली म्हणजे देवा मी तुझ्याकडे खूप प्रार्थना केलेली, आता मला हे उद्या जे मी अगोदर करत होतो ते नाही खूपसूरत औरत, कुठून देणार? तुझी आहे का लायकी? मी म्हणायचं दे ना BMW गाडी. BMW गाडी किधर से मिलेंगी? मी दारू पिण्याच्या काळात एक बद्री नावाचा तिकडे पानवाला होता. रोज सकाळी फाटलेला टावेल घालून त्याच्या इथं जायचो आणि अशी बिडी उचलायचो दादागिरी करून. तर म्हणायचं पनौती कम से कम भोनी का पैसा लाते जाना. बद्री मर्सिडीज का नाम सुना है क्या? छोड़ मर्सिडीज, और दत्त की सायकल तू लेके गेला भाडे की, वो ढूंढ रहा है तुझे 8 दिन से. त्या भाड्याला द्यायला पैसे नाहीयेत आणि माझं स्वप्न काय? कारण कल्पना विलास फार महत्वाचा आहे डब्ल्यू म्हणतो. पण त्या कल्पना विलासाची जी उद्दिष्ट आहे ते गाठण्यासाठी आम्ही जे काही केलेले प्रयत्न आहेत ना ते चुकीचे होते. आम्हाला खरे, कारण तुम्ही कल्पना विलास जर नाही केला तर एक जसं आर्किटेक्ट एक छान घराची कल्पना करतो तेव्हा ते खऱ्या अर्थाने अवतरतं. तसं आम्हाला कल्पना विलास करायचा आहे, पण चुकीचा नाही. तेव्हा मी देवाला म्हणायचो शेख चिल्ली सारखे स्वप्ने, मुंगेरी लाल के स्वप्ने सारखे ये दे वो दे वो दे, काही नाही मिळायचं. आता माझी प्रार्थना माझ्याशी ट्रू आहे. बिल डब्ल्यू म्हणतो की मला शांतीचा मार्ग आणि शांतीचं साधन बनव, की जिथं मी तिरस्कार असेल तिथं क्षमाशीलता पोचू शकेन. जिथं मतभेद आहेत, जिथं बेबनाव आहे तिथं मी सुसंवाद नेऊ शकेन. जिथं अंधार आहे तिथं मी प्रकाश नेऊ शकेन. जिथं दुःख आहे तिथं मी आनंद नेऊ शकेन. जिथं निराशा आहे तिथं मी आशेचा किरण दाखवू शकेन. किती महत्वाची प्रार्थना आहे. स्वतःसाठी जगलास तर मेलास, दुसऱ्यासाठी जगलास तर जगलास. आता मला माझं नाही बघायचं, मला कायम दुसरा मेंबर आहे त्याचा ध्यास घ्यायचा. जयप्रकाशने खूप चांगलं सांगितलं आज ग्रुप लेवलवर, की ग्रुप जगले तर आम्ही जगणार आहे. आपल्या तिथं उलटं होत चाललेलं आहे. ग्रुपमध्ये पाहिजे स्पिरिच्युअल अशी एक जबरदस्त चढाओढ पाहिजे, की अरे हा ग्रुपमध्ये खूप चांगले त्यांचे लिटरेचर वाचले जातं, तिथले मेंबर खूप सिरियस आहेत, तिथले मेंबर खूप पंक्च्युअल आहेत. मतभेद असणार आहेत, पण ग्रुपच्या मेंबरच्या बायकोकडे नजर ठेवणं, त्याच्याशी गैरव्यवहार करणं हे प्रार्थनेचा अर्थ नाहीये. मला प्रार्थना करायची की देवा त्याला सोबरायटी मिळू दे, पण त्याच्यातून माझा अहंकार बळावता कामा नये. मित्रांनो, आपला एक आता मित्र बसलेला आहे प्रवीण, 19 वर्ष झाली त्याला. मी त्याला सुरुवाती, पण तो वर्षातून एकदाच मिटिंगला यायचा. नशिबाने तो सोबर राहिला, तो भाग वेगळा आहे. पण 8 महिन्यापूर्वी तो आणि मी एका ठिकाणी गेलो. एक फार श्रीमंत माणूस, ज्यांनी रात्रीचा ऍक्सिडेंट केलं होतं, BMW गाडी, फार मोठा बंगला, आणि तो आला मिटिंगला आणि तो येतोय. 8 महिने झाले. त्याच्यामुळे त्याच्यापेक्षा जास्त ग्रुपमध्ये वावर सुरू झाला. त्यांनी एवढ्यात मी त्याला 3-4 महिन्यामध्ये 10 कॉल्स दिले आणि त्यांनी रिलिजियसली 10च्या 10 कॉल अटेंड केले. त्याच्या हाताला यश आहे. त्यातले 3-4 माणसं सोबर राहिले.
आज बी त्यांनी एक 7 दिवस सोबर असलेल्या माणसाला त्यांनी परवाच 12 स्टेपिंग केलं आणि आणलं. मित्रांनो, आम्हाला ते फळ मिळणार आहे. कारण ध्यान आणि प्रार्थनेतून सगळ्यात काय मिळणार असेल, सगळ्यात पहिलं तर आम्हाला भावनिक शांतता मिळणार आहे. आणि मी कुणाचा तरी अतूट माझं असं कुणाशी तरी नातं आहे, एक कुठली तरी अशी शक्ती आहे जी आम्हाला कार्यरत ठेवतीये. त्याचा मित्रांनो आम्हाला शोध लागणार आहे. आणि ती प्रत्येकाचं हे व्यक्तिगत साहस आहे असं म्हटलेलं आहे. जायचा दिवस ठरलेला आहे. 7 वर्षापूर्वी माझ्या लक्षात आलं की मला आता एवढे एवढे पैसे दर महिन्याला मिळणार आहेत. मला आता काम करायची आवश्यकता नाही. मी पूर्ण टाइम यायचं काम करीन. मी इस्कॉनमध्ये पूर्ण टाइम काम करेन. येस, मी मित्रांनो तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी रोज सकाळी 3:30ला उठतो. कारण मला हे सांगायची आवश्यकता नाहीये. कारण आपल्या इथेच एका मेडिटेशनमध्ये लिहिलेलं आहे, स्पिरिच्युअल लाईफ इज डिवायडेड इन 2 पार्ट्स. आध्यात्मिक जीवन हे 2 विभागात आहे, लाईफ अपार्ट अँड लाईफ इम्पार्ट. जे काही मी व्रतवैकल्य करतो, पूजापाठ करतो, मी धर्मग्रंथ वाचतो, अनुग्रह करतो, सगळं हे करतो, ते माझ्यापर्यंत ठेवायचं आहे. बट व्हॉट यू ओव्हरकम इन यू मस्ट शेअर. मी दारू थांबवली, मला सांगायला पाहिजे. मी शुगर बंद केला, मी बायांचे लफडे बंद केले, मी नॉनव्हेज बंद केलं. ह्याच्यात माझी प्रौढी नाहीये. अल्कोहोलिक्स अनॉनिमसचा प्रोग्राम पराक्रमाचे गोडवे आणि पोवाडे गायचं नाहीये. तुम्हाला झालेल्या चुकांची जाणीव आणि पापांची दिलेली कबुली आणि त्याच्यावर घेतलेली करेक्टिव्ह ऍक्शन, दॅट इज ए प्रोग्राम. की माझ्या चुका झालेल्या देवा आता मला परत नाही करायच्या. आता मला खरंच इतर स्त्रियांकडे त्याच नजरेने बघायचंय. माझं आता 67 वय संपेल, पण आजही जर का ट्रेनमध्ये एखादी मुलीच्या वयाची मुलगी आली तिचा स्पर्श सुरू झाला तर मनात विचार येतो, अब मैं क्या कर रहा हूं, वो आ रही है इधर. माय कॉन्शियस इज क्लिअर. नो, तो क्लिअर करायचा आहे. काम इकडे लपलेलं आहे. बाटली माझ्याकडे नाचत नाचत कधी नाही आली. आजार बाटलीतला वेगळा आहे, माझ्या डोक्यातलं वेगळं आहे. मला डोक्यावर काम करायचंय. याच्यासाठी काय करायला लागेल? प्रार्थनेतून मला 4 महत्वाच्या गोष्टी करायला लागतील. मला जुन्या सवयी बदलायच्यात. पहिल्यांदी चेंज युअर ओल्ड हॅबिट्स. मी सवयीचा गुलाम आहे. मला त्या सवयींवर काम करायचंय. त्या सवयी, कारण दारू मी कुतूहलापोटी पेली, त्याचं सवयीत रूपांतर झालं. सवयीचं रूपांतर नंतर आसक्तीत झालं. आसक्तीचं रूपांतर वेडेपणात झालं. मला आता माझ्या सवयी बदलायच्या. सवयी बदलल्यामुळं काय झालं? माझी वागणूक बदलली. आय चेंज माय ॲटिट्यूड. ॲटिट्यूड चेंज झाल्यामुळं काय झालं? आय बिल्ड माय कॅरेक्टर. 7व्या पायरीमध्ये माझ्या कॅरेक्टरची उभारणी झाली. मला आता एक चांगला माणूस बनायचंय, चांगला नवरा बनायचंय, चांगला बाप बनायचंय, चांगला मुलगा बनायचंय, एक उपयुक्त जीवन जगून एक उपयुक्त नागरिक बनायचंय. आणि सगळ्यात महत्वाचं या तिन्हीचा परिपाक काय होतो तर आय रिसीव्ह ए न्यू कल्चर. मला एक नवीन संस्कृती प्राप्त होते. कसली संस्कृती? ए भावनाभावित जीवन जगायची. ए भावनाभावित जीवन जगायचंय मला. येस, मला मीटिंग करायची आहे. मला माझ्या जुन्या सवयी बदलून टाकायच्या आहेत, ज्यांनी मला त्रास दिलेला आहे. छोटे छोटे सवयी आहेत. मगाशी त्यांनी सांगितलं तंबाखू बिंबाखू खात होतो. मित्रांनो, आज मी 2 वेळेला फक्त वरण भात खातो. तेही देवाला दाखवतो. नमो ब्राह्मण्य देवाय गो ब्राह्मण्य हिताय जगत हितायचे कृष्णाय गोविंदाय नमो नमः. आज सकाळी 4:30ला उठलो, 2 तास जप केला. रोज 27,648 वेळेला भगवंताचं नाव घेतो. का सांगतो संख्या येणी? की मी परमेश्वराला आता सांगितलेले, देवा माझ्याकडे आता वेळ कमी आहे. व्हावा दिवस शेवट. मी खूप माझ्यावर अत्याचार केलेले आहेत आणि आता तू माझा साक्षीदार आहेस की मी कसा जगतो. इथं तुम्हाला इम्प्रेस करण्यासाठी मी खूप शब्द छल करून खूप शब्दांची उधळण करेल. याच्यातलं खरं किती आहे हे फक्त मी आणि परमेश्वराला माहिती. माझ्या बायकोला सुद्धा माहित नाही. माझी बायको तर आता माझ्यावर राज्य करते आणि अडगळीची जागा आहे ना. आता रिटायर आहे. पहिल्यांदा माझ्याकडे 20 माणसं कामाला होती. रोज रात्री पाय बी चेपायचे. हल्ली मला म्हणते, ए क्या व्हायला उठ जल्दी, मेथी साफ कर. मेथी साफ कर? एकदा असं मला म्हणले. मी मेथी साफ करता करता विचारायला, शिवा क्या हालत बना रखी है, साला क्या वर्क था तेरा, इतने आदमी लोग काम को थे, साला 2-2 लाख का चेक आता था, ये क्या आपने कुछ समझ रहे. म्हणून आता हिला ढोस द्यायचा. आत गेलो तर एसी मध्ये झोपली मस्त, हो हो करत. असं वाटलं गळा दाबू का काय. नंतर विचाराला, भारा म्हटलं तू कितीला उठलायस? तू 5ला. ती कितीला उठली? 4ला. तिने काय काय केलं? तिने फरशी पुसली, तिने मशीन लावलं, कपडे धुतले, वाळत घातले, तिने नाश्ता बनवला, तिने सगळं हे केलं, मुलाला डबा दिला, सगळं केलं. मग कुणी जास्त काम केलं? तू तर आपला मस्त उठला, बूट घातला आणि चालायला निघून गेला. जेव्हा तिचं मी रायटियसनेस बघितलं, तिचं पावित्र्य पाहिलं. कारण मित्रांनो, आपल्या बायका, दारुड्यांच्या बायका आहेत, त्यांचे 5 गुण फार महत्वाचे आहेत. ज्या बायकांनी, ज्या स्त्रियांनी, ज्या पत्नींनी आपलं पातिव्रत्याचं रक्षण केलेलं आहे, ज्यांच्याकडे लज्जा आहे, ज्यांच्याकडे संयम आहे, ज्यांच्याकडे आज्ञाधारकपणा आहे, ज्यांच्याकडे पतीची सेवा आहे, ह्या 5 गोष्टींनी ती देवी देवतांपेक्षा वेगळी नाहीये. हे प्रार्थनेतून मिळालेलं उत्तर आहे. नाही तर मी बायकोला म्हणायचं, छोड यार मेरी
मित्रांनो, मला आता मध्ये फेसबुकवर एकदा असंच एक चित्र दिसलं आणि खाली नाव दिसलं. अरे म्हणलं, हे तर साली माझी 9वीतली मैत्रीण आहे. आता बघा, मी म्हातारा झालोय, ती म्हातारी, ती आजी, मी आजा. तरी मी बघितलं, अरे म्हणलं आपली मैत्रीण. आणि खरंच आहे, माझ्याकडे मोबाईल आहे, आज मी तिला बघतो ना असं वाटतं हिरोईनपेक्षा, कारण ती पारसी होती, खूप देखणी होती, खारे डोळे, अशी निळे डोळे वेळे, आणि ती 9वी. आणि ते काय ते विचारू नका हो, दारुड्याला मैत्रीण म्हणजे काय. मी तिला लगेच एक मेसेज टाकला, कॅन यू रिकलेक्ट मी, इफ येस आय एम फॉर्च्युनेट, तू मला ओळखू शकतेस का. आणि तसं असेल तर मी खूप फॉर्च्युनेट आहे, सुदैवी आहे. तिने खरंच रात्री 11:20 येस ऑफकोर्स असं आलं. येस ऑफकोर्स, येस, हाऊ कॅन आय फॉरगेट यू, यू सोमू मानिक बिनिकानं. माझी रात्रीची झोप गेली 3 वाजेपर्यंतची. बायको म्हणली, साला रोज 5-10 मिनिट मी सोता, आज क्या हो गया. तिला काय सांगू, पहिली पायरी अजून अस्तव्यस्तता आहे. हे प्रार्थनेतून मला शोधायचं मित्र. मी परत त्या दिवशी संकल्प केला की मी आता ह्याच्यानंतर तिला एकही मेसेज नाही पाठवणार. तिच्या नंतर ते बघितले मी, खूप छान छान होते. एक मन म्हणत होतं दाखव ना, तरी मी तिथं लाल काय केली त्याच दिवशी रात्री, यू विल प्लीज टू नो दॅट आय एम अ मेंबर ऑफ अल्कोहोलिक्स अनॉनिमस. कारण तिने दारूसाठी माझ्या पार्श्वभागावर लात मारली होती. यू विल प्लीज टू नो दॅट आय एम अ मेंबर ऑफ अल्कोहोलिक्स अनॉनिमस. तुला आनंद वाटेल, मी याचा मेंबर आहे, आणि आय एम अ बी क्लास रिजनल ट्रस्टी फॉर महाराष्ट्र. अरे कशाला पाहिजे तुला हे. अँड आय एम इनिशिएटेड डिवोटी ऑफ इस्कॉन. तिने फक्त थोडक्यात, दॅट्स व्हेरी गुड, दॅट्स इट. तिचा जेव्हा मी फोटो बघितला तर बापरे, नितीन गडकरी बरोबर फोटो, सुषमा स्वराज बरोबर फोटो, ते सगळं मी त्या बघितलं प्रोफाईल. तर ती डायरेक्टर होती अफेअर्स आणि ते एक डिपार्टमेंटची, रिटायर्ड. बस मी म्हणलं, देवा, बायकोला नाही सांगितलं, नाही तर भाजी भाकरी मिळते ते बी बंद जाईल. कारण माझं सगळं बायकोनी पाहिलेलं आहे. मी काय जो उत्साह मांडलेला आहे, माऊली माझ्याबरोबर राहिली माझी लायकी नसताना. मी परमेश्वराचे मित्रांनो, आता प्रार्थने आणि ध्यानातून मिळणाऱ्या 2 महत्वाच्या गोष्टी, त्या म्हणजे कृतज्ञता आणि नम्रता. नम्रता अशी नाही येणार की बाबा चला माझी जागा कुणीतरी घेतली, मी म्हणतो लो लो लो, माझ्या बायकोचा कुणीतरी हात पकडला, मैं एक मेंबर आहे, पकड, चलो चलो, दगाड, क्या कर रहा है भाई. मित्रांनो, सांगायचं तात्पर्य काय की मला आता तारतम्य बुद्धी माहिती आहे कशी वापरायची. हे मला ते पायरीत ज्ञान दिलेलं आहे. देवाची परिस्थिती मी बदलू शकत नाही, ती स्वीकारण्यास मनाची आमची प्रार्थना कशी आहे, न्यूयॉर्क टाइम्सला आलेली आहे. ह्या प्रार्थनेतून मला मेक वंडर्स. शेवटचे 2 अनुभव सांगतो. एकदा मी असं मीटिंगवरून घरून आलो, माझी मुलगी जोरात रडायला लागली. तिच्या मुलाला, 1.5 वर्षाच्या मुलाला कन्व्हर्जनचा अटॅक आला होता. ते बेशुद्ध पडतं नाही का असं, त्याला कन्व्हर्जन म्हणजे फिट आल्यासारखं म्हणतात, फिट. आणि माझा मुलगा अशी गाडी चालवायला लागला. म्हणलं भाई टेक इट इझी, टेक इट इझी. डॉक्टरकडे गेलो, 1 डॉक्टर, 2 डॉक्टर, 3, 4, 5 नाही. माझी प्रार्थना तीव्रतेने होती की देवा त्याच्यासाठी जे योग्य आहे ते कर. मी त्याला म्हणलं नाही देवा ह्याला बरं कर, मला प्रार्थना काय करायची हे कळलं पाहिजे. प्रार्थना नुसतं देवा मला हे दे ते दे ते दे नाही. माझ्या मुलीची 3-4 स्थळं तिला हे झाली, ती सर्वसामान्यांसारखी दिसणारी आहे. ती स्मार्ट मुलं होती, श्रीमंत होती, आमच्या इस्कॉनमध्येच ते होतं. पण शेवटी मी म्हणलं देवा तिच्यासाठी काय योग्य. तिला खूप छान, तिच्यापेक्षा जास्त, ती तर तिने M.Com केलेले, पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा केलेलं आहे, हुशार आहे ती, खूप छान. तिचं लग्न झालं, 8-10 लाख रुपये त्यावेळेला कुठून मिळाले माहित नाही. श्रद्धा होती, देवा पैसा ते नाहीये. एका मेंबरच्या 2 कंपन्या विकल्या, 9,40,000 रुपये मिळाले, परत एक बी डील झालं नाही. परमेश्वर मला तेवढंच देणार जेवढीच मला अपेक्षा आहे. अपेक्षा नाही, योग्यता आहे, तेवढ्याचीच मला गरज आहे. तर मित्रांनो, त्या दिवशी ते नेलं, ते सगळे म्हणले अरे काय तू इतका कसं काय शांत होता. कारण म्हणलं मी आतून त्यांना नाही सांगितलं मी प्रार्थना, मी तीव्र, मी म्हटलं देवा ह्याच्यासाठी योग्य कर, मी उद्यापासून माझा जप वाढवीन. माहित नाही, मी परमेश्वराला कधीही स्वार्थापोटी आता म्हणत नाही की देवा माझं असं होऊ दे तसं होऊ दे. नाही, देवा माझ्यासाठी माझा शेवटचा दिवस आता ठरलेला आहे, शेवटचा श्वास. पहिल्यांदा मृत्यू मृत्यू मृत्यू, मला माहित नाही मी मलमूत्रात लोळून मरणार आहे, हार्ट अटॅकनी, कॅन्सरनी मी आज पुण्याला पोचीन का नाही हे माहित नाही. पण आर्ट ऑफ लिव्हिंग सगळे शिकवतात. आर्ट ऑफ डाईंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. की जाताना देवा भगवान भगवद्गीतेत सांगतात अंत्यकालेच मामे व स्मरण मुक्त्वा कलेवरम यप्रयाती समद्भाव यती नक्षत्र संशय. हे अर्जुन, जो देहत्याग करताना माझं स्मरण करतो तो माझ्या भावाला आणि धामाला प्राप्त होतो, त्याला परत यायला लागत नाही. आम्ही परत परत जन्म मृत्यू जरा व्याधीच्या चक्रात. दुःख म्हणजे काय, दुःख दर्शनम. दुःख काय, एकाचं दुःख दुसऱ्याचं सुख असू शकतं. माझ्या दातात खूप दुखतंय पण डॉक्टर खुश होतो, आओ 200 रुपये का गिराईक आ गया. तुमची गाडी पंक्चर झाली, तुम्ही अस्वस्थ झाला, मेकॅनिक खुश झाला.
हेच भगवान सांगतात, मात्र स्पर्श असतो कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदा अगमा पायी अनित्य ताम स्थिती क्षस्व भारत. हे सुख आणि दुःख अर्जुन उन्हाळ्या हिवाळ्यासारखं आहे, ते येणार आणि जाणार, त्यांना सुरुवात आहे आणि त्यांना अंत आहे. त्यामुळे माणसांनी उद्विग्न न होता ते सहन करायला शिकलं पाहिजे. येस, लेडीज लोक उन्हाळ्यामध्ये किचनमध्ये असतात, स्वयंपाक करत असतात, त्यांना काही नसतो प्रॉब्लेम. दुःख आणि सुख ओली विष्ठा आणि सुखी विष्ठा हे ज्या वेळेला, म्हणजे हे पूर्ण जगत आहे हे द्वंद्वानी भरलेले. सुख आहे की दुःख आहे, मान मिळालं की अपमानाचा चान्स आहे, यश मिळालं की अपयश आहे, लाभ झाला की हानी होणार आहे, एखादा मित्र आला की दुसरा शत्रू होणार आहे, पवित्र आहे अपवित्र आहे, सगळं भरलेलं आहे द्वंद्वानी. मला आता ह्या प्रार्थनेतून, ह्या द्वंद्वातून बाहेर यायचंय. देवा, जे होईल ते तुझ्या इच्छेने होईल. दाय विल बी डन नॉट माइन. तुझी इच्छाच आता काम करणार आहे. आतापर्यंत माझ्या इच्छेने जगलो, शून्यात गेलो, दारुडा झालो. येस, वेगळे वेगळे आजार झाले, परत नाही झालं, कारण गॉड सीज युअर एफर्ट्स. परमेश्वर तुमचे प्रयत्न बघतो, परिणाम नाही बघत. ही सीज युअर सिन्सियरिटी नॉट सिनियरिटी. परमेश्वर तुमचा प्रामाणिकपणा बघतो. आप 25 साल ये में आ रहा है मगर अभी भी औरत बोल रही है तेरे को तो साला डायव्हर्स देंगे तो अच्छा रहेगा. याचा प्रोग्राम नाही उपयोगी पडणार. याचा प्रोग्राम मित्रांनो, आउन्स ऑफ प्रॅक्टिस इज बेटर दॅन टन्स ऑफ प्रिचिंग. सुईभर मला आचरण करायचं, 12वी पायरी म्हणती, अँड प्रॅक्टिस दिस प्रिन्सिपल्स इन ऑल अवर अफेअर्स. मला हे सगळे जे आहे याची प्रॅक्टिस करायची आहे. वल्गनांचा गडगाट नाही, पोपटपंची नाही, कारण स्वतः इथं भावग्राही जनार्दन बसलेलं आहे. इकडं प्युअर तुपाचा शिरा आहे, इकडं विष्ठा आहे, डुक्कर विष्ठेकडे जाणार आहे. आम्हाला परमेश्वरांनी ते शरीर दिलंय नुसतं आहार भय आणि निद्रा मैथून याच्यासाठी नाही, तर त्याच्या प्राप्तीसाठी आहे. कदाचित ह्या जन्मात नाही भगवंताची प्राप्ती होणार, ओके, पण भगवंतांनी मला निराश नाही केलेलं. जाता जाता एकच सांगतो, मगाचा तो एक निर्णय सांगितला. मिसेसचे 4 ऑपरेशन झाले. मला म्हणले, देख ये ऑपरेशन में अगर मैं गई तो, मतलब डर मत, नहीं दूसरी शादी करूंगा. आता माहित नाही, माझं पूर्वायुष्य तिला सगळं माहिती आहे, कारण मी घाणेरडा माणूस आहे, हो, मी कामांध माणूस आहे. 2-3 वर्षापूर्वी एक माताजी भेटल्या, मी त्यांना पेंट सप्लाय करायचो. हे ते, हो सर कशा आहात तुम्ही वगैरे सगळं झालं, प्राथमिक बोलणी बिल्ली झाली. आता जायचे, मी काय म्हणू, मग काही म्हणा मॅडम, अजून फिगर तुम्ही मेंटेन केलेली आहे. ती उडालीच एकदम. काय माणूस आहे, आजारे, याच्यासाठी प्रार्थना पाहिजे. देवा, इथं शुद्धता येऊ दे, इथं प्युरिटी पाहिजे. काम क्रोध लोध मत महमत्सर हे सगळं भरलेले हृदयामधले हे अनर्थ निवृत्ती जोपर्यंत होणार नाही, जोपर्यंत इथं शुद्धीकरण येणार नाही, तोपर्यंत मी काय स्वच्छ नजरेने कुणाकडे बघणार आहे. याच्यासाठी प्रार्थना पाहिजे की देवा, तुझ्याकडे सगळा माझा 7-12चा उतारा आहे बाबा, मी कसा आहे. परमेश्वराला काय आता लपवायचंय, मी तुम्हाला इथं खूप दाखवण्यासाठी काहीतरी करेन. नाही आता मी मित्रांनो खरंच ब्लॅकबेरीचा सूट घालून तुमच्या पुढे आलो आणि जांगेत खरूज असेल तर माझा आजार आत्म्याला लागलेला आहे, आत्मिक बल मला वाढवायचंय. तिथं शुद्धीकरणाची प्रोसेस व्हायला पाहिजे. माझी भीती कमी व्हायला पाहिजे, माझी स्वार्थ लोलुपता कमी व्हायला पाहिजे, मला परोपकारी जीवन जगता आलं पाहिजे. माझ्यामध्ये अन्याय आहे, लोकांबद्दल आकस आहे, जेलसी आहे, अनडिसिप्लिन सेक्स आहे, ओव्हर इटिंग आहे. आज भी कधी कधी मी 4-4 पोळ्या खातो. माझा मुलगा म्हणतो जहर होईल ना बाबा, क्यों इतना खा रहा है. ए बाबा मेरा एपेटाइट उतना है, कारण मी 30 जिलब्या मठ्ठ्यात बुडून खाल्लेला माणूस आहे. शिवा खाताय तो खाताय, अरे क्या खाताय. लोकांनी 1-2दा मला भर पंक्तीतून उठवलं, ओट ओट भिकारी आहे तू साला. शिवा बोलते मेरे को. अरे काय शिवा बोलते मेरे को. मित्रांनो आता नाही म्हणत मी, कारण माहिती अरे शिवाचं अस्तित्व किती, आता थोडे दिवस आहे, जायचा वेळ आलेला आहे. ज्याचं शेवट गोड त्याचं सगळं गोड. त्यामुळे मित्रांनो हा विषय फार गहन आहे, याला वादविवादाला चान्स नाहीये. ह्याच्यातून मित्रांनो मला स्वतःलाच माझा व्यक्ती विकास साधायचा आहे, कारण जोपर्यंत मी स्वतःचा शोध घेत राहील तोपर्यंत हा विषय आणखी मला खुलवत राहील. जसं लोखंडाला परिसाचा स्पर्श झाल्यावर, जसं लोखंडाला यात त्याचं सोन्यात रूपांतर होतं, तसं हा प्रोग्राम समजला की हा तुम्हाला हृदयाची पारदर्शकता देतो, तुमच्यातला माणुसकीचा ओलावा परत असा भरभरून यायला लागतो. तुम्ही दुसऱ्यांबद्दल दुःखाबद्दल तुम्हाला परत दुःखी ही भावना निर्माण होते. येस, त्यामुळं हा विषय गहन आहे.
अतूट श्रद्धा की ते माहित नाही, पण मला एक नक्की श्रद्धा है कि जब तक मैं अल्कोहलिक्स अनोनिमस की मीटिंग कर रहा हूं, दुनिया की कोई ताकत मेरे हाथ में शराब नहीं दे सकती. मी आणि माझी दारू याच्यामध्ये परमेश्वराचा एक असा जबरदस्त पडदा तयार झालेला आहे. तो असा पडदा आहे अभेद्य की तो कुणी छेदू शकणार नाहीये. जोपर्यंत मी माझा अहंकार छेदत नाही, त्याची छेलणी करत नाही. आणि प्रोग्राम इगो डिफ्लेक्शनचा आहे. मला जोपर्यंत 12वा प्रॉमिस इथं कानी कपाळी जळीस्थळी काष्टी पाशानी मी असं तो फिट करणार नाही की येस, ज्या गोष्टी मी करू शकत नव्हतो स्वतःसाठी त्या माझ्यासाठी परमेश्वर करत आहे आणि त्याच्यासाठी मला ध्यान आणि प्रार्थना करायचे आणि माझी श्रद्धा वाढवत न्यायची. कारण युअर ग्रॅटिट्यूड शुड गो फॉरवर्ड असं म्हटलेले. तुमची कृतज्ञता वाढत जायला पाहिजे. जाता जाता एकच सांगतो की हा जो प्रोग्राम आहे हा आध्यात्मिक प्रोग्राम आहे. हा आध्यात्मिक प्रोग्राम असा आहे की हा शब्दात नाही वर्णन करता येणार. मद्रासमध्ये एक फार मोठे संत होऊन गेले, कुलशेखर नावाचे, आपले जसे तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर आहेत. त्यांनी एक छान 4 ओळी सांगितल्या, त्या सांगतो आणि माझं शेअरिंग संपवतो. ते म्हणतात, इदम शरीरम परिणाम पेशलम पत्यत्य वश्यम शतसंधी जर्जरम किम औषधी पुच्छसी मूढ दुर्मते निरामय कृष्ण रसायन पिव. याचा अर्थ शरीराचं सौंदर्य क्षणभंगूर असून सातत्याने बदलणार आहे. वृद्धाप काळात याचे सर्व सांधे जखडून याचा अंत होणार आहे. असे असताना हे मूर्ख माणसा, तू का बरे औषधोपचाराची पृच्छा करत आहेस? तू निरामय कृष्ण रसायन पी. हा उपाय कधीच निष्फळ ठरत नाही. मित्रांनो, परमेश्वराचा शोध घेतोय, माहित नाही ह्या जन्मात तो मला तुमच्यातच दिसतोय. तुमच्याच माध्यमातून त्या घटना घडतात, तुमच्याच माध्यमातून मला माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळतात आणि तुमच्यातच तो शोधून मी माझा हे लोकाची यात्रा, ज्या दिवशी निर्व्यसनी म्हणजे पोटात चमचाभर सुद्धा दारू नसेल, त्याच दिवशी माझ्या यशाची खऱ्या अर्थाने मला पावती मिळालेली असेल. थँक्यू. धन्यवाद शिवा. मित्रांनो, शिवा यांच्या शेअरिंगवर कोणाला काही प्रश्न असतील तर ते प्रश्न प्रवीण यांचं शेअरिंग आणि शिवा यांचं शेअरिंग झाल्यावर प्रश्न विचारूया. कारण की